नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करियर पॉइंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत येणाऱ्या एमएच सेट परीक्षेसाठी जे आपण सराव पेपर सिरीज सुरू केलेली आहे। अनिवार्य पेपर क्रमांक 1 साठी या सिरीजमधील सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 1 ज्यामध्ये आपण 50 प्रश्न सेट केले होते। या 50 प्रश्नांवर विश्लेषणात्मक चर्चा आपण करणार आहोत। ज्या विद्यार्थ्यांना ही टेस्ट सिरीज जॉइन करायची आहे ते विद्यार्थी या व्हिडिओच्या शेवटी सिरीजबद्दल माहिती दिलेली आहे त्याप्रमाणे विद्यार्थी टेस्ट सिरीज जॉइन करू शकतात। तर अधिक वेळ न घेता आपण सराव प्रश्नपत्रिका 1 मधील प्रश्न समजून घेऊयात। प्रश्न आहे, शिक्षक अध्यापकासंबंधी कोणते विधान अचूक आहे? आणि तुम्हाला 4 विधानं दिलेली आहेत। तर पहिलं विधान आहे बघा, शिक्षक हे व्यावसायिक ज्ञान आणि कौशल्य औपचारिक तयारी आणि अनुभव यामधून प्राप्त करतात। दुसरं विधान आहे, शिक्षक हे व्यावसायिक ज्ञान आणि कौशल्य अनौपचारिक तयारी आणि अनुभव यामधून प्राप्त करतात। शिक्षक हे व्यावसायिक ज्ञान आणि कौशल्य सहज तयारी आणि अनुभव यामधून प्राप्त करतात। शिक्षक हे व्यावसायिक ज्ञान आणि कौशल्य प्रासंगिक तयारी आणि अनुभव यामधून प्राप्त करतात। आता थोडंसं कट मेथडनं आपण जायला पाहिजे होतं की जे शिक्षक असतात किंवा अध्यापक असतात हे आपलं व्यावसायिक ज्ञान आणि कौशल्य कशाच्या मार्फत घेतात। ठीक आहे, तर बघा प्रासंगिक नसतं, हे आलं लक्षामध्ये, इन्सिडेंटल नसतं। शिक्षक जे ज्ञान प्राप्त करतात त्यांची कौशल्य प्राप्त करतात, त्यानंतर ते सहज पण नसतं। आलं लक्षामध्ये, म्हणजे सहज ज्ञान कुठून मिळवतो आपण? सहज ज्ञान हे आपण कुटुंबामधून मिळवतो। ठीक आहे, म्हणून असं म्हणता येणार नाही की शिक्षक आपली स्वतःची कौशल्य आणि व्यावसायिक ज्ञान हे कुटुंबातून मिळवतात। म्हणून सी सहज पद्धतीनं कट करता आलं असतं आणि डी पण सहज काय हे प्रासंगिक नाही आहे। शिक्षकामध्ये व्यावसायिक ज्ञान डेव्हलप होणं आणि शिक्षकामध्ये स्किल्स गेन होणं हे काही प्रासंगिक नाही आहे। आता बघा प्रश्न काय आहे, आता 2 पर्याय उरलेत। शिक्षक हे व्यावसायिक ज्ञान आणि कौशल्य औपचारिक तयारी आणि अनुभव यामधून प्राप्त करतात, आणि बी आहे जिथं कन्फ्यूज होऊ शकतो आपण, हे ज्ञान म्हणजे शिक्षक व्यावसायिक ज्ञान आणि कौशल्य अनौपचारिक तयारी आणि अनुभव यामधून प्राप्त करतात। आता इथंच थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे, तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए। कारण बघा हे एक पद्धतीचं फॉर्मल एज्युकेशनमध्ये येतं। कारण तुम्ही ज्या वेळेस हे कौशल्य शिकतात, व्यावसायिक ज्ञान म्हणजे समजा बी.एड करतो एखादा शिक्षक, बी.एड करतात, तर हे फॉर्मल एज्युकेशनचा भाग आहे ना। एक विशिष्ट तुम्ही विद्यालयामध्ये प्रवेश घेता, बरोबर आहे। फॉर्मल एज्युकेशनमध्ये काय असतं किंवा औपचारिक शिक्षण काय असतं की तुम्हाला एखाद्या विशिष्ट विद्यालयामध्ये भाग घ्यावा लागतो। ठीक आहे, एक विशिष्ट अभ्यासक्रम असतो, पूर्वनियोजित ध्येय असतात, त्यामध्ये नियोजनबद्ध आणि साचेबद्ध अभ्यासक्रम तुम्हाला दिलेला असतो, एक वेळापत्रक असते जाणे येण्याची, परीक्षा असतात, उत्तीर्ण अनुत्तीर्ण असतात, या सर्वांना मिळून काय म्हणतो आपण? औपचारिक। मग याच्यामध्ये औपचारिक एज्युकेशनच झालं, डी.एड असो बी.एड असो, हे एका विशिष्ट पद्धतीनं तुम्ही शिकतात ना, शाळा महाविद्यालयात जाऊन त्याची परीक्षा असते, तर हे औपचारिक शिक्षणाचा हा भाग आहे। ठीक आहे, कारण बाकीची जी ओळ येते अनुभव तर सगळीकडेच कॉमन आहे, फक्त एक एक शब्द बघा, औपचारिक, अनौपचारिक, सहज आणि प्रासंगिक अशा शब्दावरूनच तुम्हाला या प्रश्नांची निवड करायची होती, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हेच बरोबर आहे। आता बी मध्ये कन्फ्युजन, सी आणि डी तर सहज आपल्याला कळलं। बी म्हणजे काय म्हणतात ते, शिक्षक हे व्यावसायिक ज्ञान आणि कौशल्य अनौपचारिक। आता हे अनौपचारिक नाही आहे, तुम्ही एखादं कौशल्य आत्मसात करणं किंवा शिक्षकाचं व्यावसायिक ज्ञान आत्मसात करणं हे अनौपचारिक नाही। अनौपचारिक म्हणजे काय? 4 भिंतीच्या बाहेर अध्यापकाविना, जिथं नियोजित अभ्यासक्रम नाही आहे, काही निश्चित नसतं तिथं, म्हणजे आता त्याला काय म्हणू आपण, उलट जा, म्हणजे तुम्ही अनौपचारिक शिक्षण कुठून मिळवता? तुम्ही क्रीडांगणं, एखादा कार्यक्रम, चित्रपटगृह, वृत्तपत्र वाचायला लागले, पुस्तक वाचायला लागले, यामधून जे तुम्ही नॉलेज मिळवता ना ते आहे अनौपचारिक। बघा शिक्षकाच्या नॉलेजमध्ये भर पडेल
परंतु जे डायरेक्ट प्रश्नाच्या संदर्भानं दिलं की व्यावसायिक ज्ञान आणि कौशल्य, तर हे औपचारिक तयारीनंच तुम्हाला ती गेन करावी लागणार आहेत. म्हणून पर्याय ए हा BCD पेक्षा सर्वात समर्पक आणि सकारात्मक तर आहेच, परंतु सर्वात क्लिअर कट उत्तर आहे पर्याय ए. त्यानंतर नेक्स्ट आहे वयानुरूप योग्य पाठ तयार करणे, विद्यार्थ्यांच्या विशेष गरजेनुसार साहित्याची जुळवणी करणे हे याचे उदाहरण आहे. आशयज्ञानाचे, अध्यापनशास्त्राचे आशयज्ञान, तंत्रज्ञानाचे आशयज्ञान आणि अध्ययनकर्त्याचे ज्ञान. काय म्हणते प्रश्न परत एकदा वाचा. वयानुरूप योग्य पाठ तयार करणे, विद्यार्थ्यांच्या विशेष गरजेनुसार साहित्याची जुळवणी करणे हे कशाचं उदाहरण आहे? तर हे उदाहरण आहे अध्यापनशास्त्राच्या आशयज्ञानाचे. ठीक आहे. पॅडालॉजिकल कंटेंट नॉलेजवर म्हणजे थोडक्यामध्ये काय आहे, तुम्हाला आशयज्ञानाची गरज आहे पाठ तयार करताना. ठीक आहे. तुम्हाला जर त्या पाठामध्ये काही टेक्निकल एड्स वापरायचे आहेत तर तुम्हाला तंत्रज्ञानाची गरज आहे. आणि समोरचा वर्ग विद्यार्थी कोणत्या एजचा आहे, कोणत्या वर्गाचा आहे, ठीक आहे, ठीक आहे, माध्यम कोणतं आहे त्याचं, याचं पण नॉलेज आहे. पण हे सगळं म्हणजे ए, सी आणि डी या सर्वांची माहिती कुठं मिळते? बीमध्ये आलं ना. तुम्ही अध्यापनशास्त्राचं नॉलेज घेतलं म्हणजेच तुमचं ए, सी आणि डी कव्हर झाला. लक्षात घ्या. प्रश्नाच्या उत्तराच्या संदर्भाने आपण चर्चा करतोय. म्हणजे ज्या अध्यापकांना अध्यापनशास्त्राची नॉलेज आहे त्याचं सर्व ACD त्या अध्यापनशास्त्रामध्ये येतं. मग अध्यापनशास्त्रामध्ये तुम्ही सामान्य विद्यार्थी, असामान्य विद्यार्थी, विशेष गरजा असणारे विद्यार्थी, त्यांचं माध्यम कोणतं आहे, त्यांचं मानसशास्त्र काय आहे, त्यांचं एज काय आहे, या संदर्भानं सर्व माहिती तुम्ही कुठं घेत असतात? अध्यापनशास्त्र शिकतानाच घेत असतात. म्हणून पर्याय बीच उत्तर आहे. ACD हे तर त्याच्यामध्येच इन्क्लूड आहे. म्हणून पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये वास्तव जीवनाशी निगडीत समस्या, कारणमीमांसा, तर्क व कल्पनाशक्ती यांचा वापर करून सोडविण्याची क्षमता अध्यापनाच्या पातळीतून विकसित होते. ठीक आहे. अध्यापनाच्या पातळीवर मागच्या 4ही वर्षात प्रश्न विचारलेला आहे. म्हणून ज्या काही अध्यापनाच्या पातळी आहे तेवढा तुम्ही अभ्यास करा. ज्या 3 पातळी दिलेल्या आहेत त्यांनी तेवढा आपण अभ्यास करून जाणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर यावर आपण स्वतंत्र व्हिडिओ पण बनवला आहे आपल्या चॅनलला. अध्यापनाचे जे स्तर आहेत, अध्यापनाचे जे मुख्य 3 स्तर आहेत, एक स्वतंत्र अध्यापनाचे स्तर नावानं आपण व्हिडिओ बनवला आहे. ते सुद्धा तुम्ही बघू शकता. तिथं सुद्धा तुमच्या संकल्पना क्लिअर होतील. आता काय म्हणले ते, असा कोणता स्तर आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यामध्ये वास्तव जीवनाशी निगडीत समस्या, कारणमीमांसा, तर्क व कल्पनाशक्ती यांचा वापर करून सोडवण्याची क्षमता अध्यापनाच्या पातळीतून विकसित होते? तर ती आकलन पातळी आहे का, स्मरण पातळी आहे की विमर्शी पातळी की माहिती पातळी? तर ती आहे विमर्शी पातळी. रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंगचा हा भाग आहे. कारण विमर्शी पातळीची तुम्ही उद्दिष्टे जरी पाहिली तर विमर्शी पातळीची 3 महत्त्वाची उद्दिष्टे आहेत. पहिलं आहे क्रिएटिव्ह अँड क्रिटिकल थिंकिंग. त्याच्यामध्ये येते बघा तर्क, कल्पनाशक्ती, कारणमीमांसा. आलं का नाही प्रश्नामध्ये यायचं. दुसरं आहे ॲबिलिटी ऑफ डिसिजन मेकिंग अँड इंडिपेंडेंट थिंकिंग. ते बी त्याच्यामध्ये येतं. आणि तिसरं उद्दिष्ट आहे ॲबिलिटी ऑफ प्रॉब्लेम सॉल्विंग म्हणजे समस्या निराकरण क्षमता. ठीक आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर क्लिअर झालं. पण तरी पण आपल्याला बाकीच्या पण माहीत पाहिजे. जसं मेमरी लेवल ऑफ टीचिंगमध्ये काय असतं, मेमरी लेवल ऑफ टीचिंगमध्ये काय असतं, फॅक्च्युअल इन्फॉर्मेशनवर भर दिलेली असते. हे पण लिहून घ्या वाटलं असतं. त्याचबरोबर मेमोरायझेशन किंवा रोट लर्निंगवर भर देतात ते मेमरी लेवल ऑफ टीचिंगमध्ये, आणि ती छोट्या बालकांसाठी उपयुक्त ठरते. आणि विमर्शी लेवल जी हे हायर म्हणजे उच्च शिक्षणामध्ये याचा जास्त वापर होतो रिफ्लेक्टिव्ह लेवल टीचिंगमध्ये. कारण रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंगमध्ये ही विद्यार्थी केंद्रित आहे. याच्यामध्ये लवचिकता जास्त असते, मुक्त वातावरण असतं, सेल्फ मोटिवेटेड असते. हे सगळे वैशिष्ट्ये विमर्शी पातळीचे आहेत. आकलन पातळीमध्ये काय असतं,
आकलन पातळीच्या काही पायऱ्या आहेत, जसं अन्वेषण, विषय विवेचन, निष्कर्ष, संघटन, ठीक आहे, वर्णन, या आकलन स्तराच्या पायऱ्या आहेत. पण इथं मात्र तुम्ही प्रश्न वाचला कीच कळतं की ही विमर्शी पातळीचं हे अध्यापन स्तर आहे. त्यानंतर आकारिक मूल्यमापनाचे स्वरूप असते. कसे असते? आता पहिले तुम्हाला काय माहीत पाहिजे? तुम्हाला माहीत पाहिजे आकारिक मूल्यमापन म्हणजे काय. ठीक आहे, असं मूल्यमापन काय म्हणू आपण? आकारिक मूल्यमापन म्हणजे असं मूल्यमापन जे टप्प्याटप्प्यानं केलं जातं. विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व घडवत असताना नियमितपणे करायचं मूल्यमापन, त्याला आपण आकारिक मूल्यमापन म्हणतो. मग यामध्ये वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारे प्रसंगी विद्यार्थ्यांच्या वर्तणुकीच्या निरीक्षण नोंदी घेतल्या जातात. त्या निरीक्षण नोंदी ठेवून त्याचं ॲनलाइज केलं जातं. या सर्वांचं मिळून आपण आकारिक मूल्यमापन करतो. आता ज्यावेळेस आपण पर्याय वाचतो तर आकारिक मूल्यमापनाचे जर आपण तंत्र आणि साधनं जर आपल्याला माहिती आहेत तर आपल्याला लगेच हे कळतं, हे पर्याय लगेच आपण उत्तरापर्यंत पोहोचतो. मग आता आकारिक मूल्यमापन कोणत्या साधनाद्वारे केलं जातं? मग दैनंदिन निरीक्षण केलं जातं विद्यार्थ्याचं यामध्ये. ठीक आहे, दैनंदिन निरीक्षण, तोंडी कार्य दिलं जातं, प्रात्यक्षिक, प्रयोग, उपक्रम, एखादा प्रकल्प दिला जातो, छोट्या चाचण्या घेतल्या जातात, स्वाध्याय दिला जातो, वर्गकार्य दिले जातं. यामधून आकारिक मूल्यमापन केलं जातं. ठीक आहे, आता आकारिक मूल्यमापनाचं स्वरूप कसं आहे बघा. निर्णयात्मक आणि विकासात्मक नसते, निर्णयात्मक असते. आता आकारिक मूल्यमापन निर्णयात्मक नसते बघा. ठीक आहे, ठीक आहे, तिथं असते म्हणले ना तर ते नसतं, कारण त्याच्यामध्ये कुठलंही जजमेंट दिल्या जात नाही. आकारिक मूल्यमापनामध्ये ते साकारिक मूल्यमापन आहे किंवा त्याला संकलित मूल्यमापन म्हणतात. ते विकासात्मक नसते, हे बी चुकीचं झालं, कारण विकासात्मक असते. आता या अनुषंगानं तुम्ही करायला लागले, विद्यार्थ्याचा प्रकल्प द्यायले, विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायले, विद्यार्थ्याची चाचणी घ्यायले, विद्यार्थ्यांचं, मग तुमचा विद्यार्थ्याचा विकास तर होणारच ना. म्हणून हे पहिलं दोन्ही निगेटिव्ह झाले. विकासात्मक असते आणि निर्णयात्मक नसते. आता हे बरोबर झालं. आता विकासात्मक असते का आकारिक मूल्यमापन? हो. मग हे सर्वांच्या बाबतीमध्ये दैनंदिन निरीक्षण, तोंडी कार्य, प्रात्यक्षिके, प्रयोग, उपक्रम, प्रकल्प, याच्यातून विद्यार्थ्याचा डेव्हलपमेंट होणारच ना. डेव्हलपमेंटल आहे का फॉर्मॅटिव्ह इव्हॅल्युएशन? यस, डेव्हलपमेंटल आहे. निर्णयात्मक नसते, बरोबर आहे, जजमेंटल नसते, ते नॉट जजमेंटल. कारण याच्यामधनं कुठं विद्यार्थी पास नापास, उत्तीर्ण अनुत्तीर्ण किंवा पुढच्या वर्गात हे पाहिल्या जात नाही ना, निर्णय दिला जात नाही फॉर्मॅटिव्ह इव्हॅल्युएशनमध्ये. म्हणून ते बरोबर झालं. निगेटिव्ह हा आपलं उत्तर असणार आहे, सेकंड जे आहे. कारण मग आता बघा, निर्णयात्मक असते का? नसते. इथं तर आपण उत्तर घ्यायलोत ना त्याला, म्हणून नसते. बाह्य नसते का? हां, ते अंतर्गत असते, बाह्य नसते. म्हणून ते सीमुळं तर पहिल्यामुळंच चुकलं. विकासात्मक असते, हे बरोबर झालं, पण अंतर्गत नसते, यामुळं हा पण पर्याय डी काटला, कारण ते अंतर्गत असते. बिकॉज फॉर्मॅटिव्ह इव्हॅल्युएशन इज अ इंटरनल इव्हॅल्युएशन. ठीक आहे, म्हणून डी पण आपण गाळू शकतो. ठीक आहे, म्हणून सी डी काटला, बी आपलं उत्तर आहे. बघा, आपल्याला फायनल काय आहे? उत्तरापर्यंत पोहोचता येणं अपेक्षित आहे. एखाद्या कन्सेप्टबद्दल आत्ता तुम्हाला जास्त नॉलेज नाही आहे, परंतु तुम्ही उत्तरापर्यंत जरी गेले तरी भरपूर आपलं मार्क मिळवणं हाच एक आपल्या या टेस्ट सिरीजचा अंतिम उद्दिष्ट आहे. हे प्रौढ अध्ययनार्थीचे अचूक वैशिष्ट्य, शेवटीला नाही म्हणतो तो, प्रौढ अध्ययनार्थीचे अचूक वैशिष्ट्य नाही म्हटले. प्रौढांमध्ये अध्ययन तत्परता व उच्च श्रेणीची प्रेरणा असते. बरोबर आहे ना. प्रौढ आहे तर जसं प्रौढ आहे, वय आहे, वयाची परिपक्वता आहे, बौद्धिक परिपक्वता आहे, विचारांची परिपक्वता आहे, तर मग प्रेरणा पण आहे. तरुण अध्ययनार्थ्यांपेक्षा प्रौढ अध्ययनार्थ्यांमध्ये लवचिकता जास्त असते. ठीक आहे, तर असं म्हणता येणार नाही लवचिकता जास्त असते असं म्हणता येणार नाही, कारण त्याच्यापेक्षा लवचिकता कमी वयाच्या अध्ययनार्थीमध्ये असते. आलं लक्षामध्ये? कारण लगेच एखादी ॲक्टिव्हिटी, लगेच व्याख्यान सुरू आहे, लगेच ॲक्टिव्हिटी, लगेच रिटर्न टेस्ट, हे आवडत नाही प्रौढांना. म्हणून लवचिकता प्रौढांमध्ये जास्त आहे, प्रौढांमध्ये लवचिकता जास्त आहे, हे काही संयुक्तिक होणार नाही.
हां, कमी वयाच्या अध्ययनार्थीमध्ये इथं तरुण याचा अर्थ आपण घेतला जस्ट जी 8वी 9वी 10वीची मुलं आहेत, तर त्यांच्यामध्ये लवचिकता जास्त असते. प्रौढांपेक्षा तरुणांमध्ये बालकांमध्ये लवचिकता जास्त असते, म्हणून हेच रॉंग आहे, म्हणून बीच हेच उत्तर आहे. कारण सी बघा, प्रौढ अध्ययनार्थींना प्रौढाप्रमाणे वागविणे आवडते, त्यांना निर्णय क्षमतेत भाग घेणे आवडते, हे बरोबर आहे. काय साध्य करायचे याची कल्पना प्रौढ अध्ययनार्थींना असते, हे पण बरोबर आहे. ठीक आहे, हे पण बरोबर आहे. सी बरोबर आहे, डी बरोबर आहे, ए बरोबर आहे. रॉंग काय आहे, चुकीचं काय आहे, बी, म्हणून बी हेच उत्तर आहे. कारण आपल्याला वैशिष्ट्य नाही म्हणून विचारलेलं आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. त्यानंतर रिसर्चचा क्वेश्चन आहे बघा. जे संशोधन ज्ञानासाठी ज्ञान मिळवण्यापेक्षा आधुनिक जगाच्या समस्या सोडविण्यासाठी केले जाते त्याला डॅश डॅश असे म्हणले जाते. जे संशोधन ज्ञानासाठी ज्ञान मिळविण्यापेक्षा आधुनिक जगाच्या समस्या सोडवण्यासाठी केले जाते. म्हणजे याच्यामध्ये उपयोजन आलं, लगेच क्लिअर कट आपल्या लक्षात आलं की हे उपयोजित संशोधन आहे. आलं लक्षात? कारण यामध्ये संशोधनाचा उद्देश व्यावहारिक उपयोगासाठी ज्ञान या दृष्टिकोनातून केला जातो. म्हणजे जे तुम्हाला प्रश्नामध्ये आले का ते उपयोजित संशोधनाच्या संदर्भानं क्लिअर कट ओळ आहे. कारण मूलभूत संशोधनामध्ये काय आहे, मूलभूत संशोधनाचा दृष्टिकोन काय आहे, हा पूर्णतः वैज्ञानिक असतो. उदाहरणार्थ डार्विनचा सिद्धांत हे मूलभूत संशोधन आहे. ज्ञान निर्माण करणे, न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत ज्ञाननिर्मिती हा उद्देश आहे. आणि इथं उपयोजनात आधुनिक जगाच्या समस्या सोडायच्या तर ते आहे अप्लाइड रिसर्च. पर्याय बी हे उत्तर आहे. कारण कृती संशोधन ॲक्शन रिसर्च म्हणजे काय असतं, शिक्षकांनी आपल्या क्षेत्रात येणाऱ्या समस्या स्वतः सोडवायच्या, तर त्यावेळेस ॲक्शन रिसर्च केला जातो. ऐतिहासिक संशोधनामध्ये काय असतं, गतकालीन घटनेच्या संदर्भानं ऐतिहासिक संशोधन असतं. म्हणून पर्याय बी हेच प्रश्न, म्हणजे प्रश्न वाचला कीच तुम्हाला उत्तर इथं कळतं, पर्याय बी. त्यानंतर संशोधनातील कोणता दृष्टिकोन व्यक्ती आणि गटांचे वर्तन, वृत्ती आणि मत समजून घेण्यावर केंद्रित आहे. बघा प्रश्न वाचता परत एकदा, कोणता दृष्टिकोन व्यक्ती किंवा गटाचे वर्तन, वृत्ती आणि मत समजावून घेण्यावर केंद्रित आहे. आता संख्यात्मक दृष्टिकोन तर नाही, कारण संख्यात्मक दृष्टिकोन पूर्णतः जे आहे हा संख्या, म्हणजे जर आपण एक एक ओळ माहिती घेतली समजा क्वांटिटिव्ह ॲप्रोचची, तर याच्यामध्ये काय असतं, सांख्यिकीय तंत्राचा वापर, विविध चलाचे मापन करताना संख्यात्मक स्थितीचा विचार केला जातो. संशोधनाची उद्दिष्ट, परिकल्पना, पडताळण्याची निर्णय ही संख्यात्मक माहितीच्या आधारित केला जातो. ठीक आहे, म्हणून इथं व्यक्ती आणि त्याचा गट, त्याचं वर्तन, त्याची वृत्ती, त्याचं मत हे सगळं पाहिलं जातं गुणात्मक दृष्टिकोनामध्ये. म्हणजे आपल्याला जर गुणात्मक दृष्टिकोनाची व्याख्या जरी माहीत असती तरी आपण उत्तर काढलं असतं की पर्याय सी हेच उत्तर आहे. कारण गुणात्मक संशोधन म्हणजे काय, गुणात्मक संशोधन म्हणजे मानवी आंतरक्रियाच्या गुंतागुंतीचे अधिक चांगल्या प्रकारे आकलन करण्याची प्रक्रिया, त्याला आपण म्हणतो गुणात्मक संशोधन. प्रश्न काय म्हणतो आपल्याला, व्यक्ती, गटाचं वर्तन, वृत्ती आणि मत हे सर्व गुणात्मक संशोधनामध्ये, म्हणजेच तो गुणात्मक दृष्टिकोनच आहे. म्हणजे पर्याय सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. संशोधन आराखडा म्हणजे काय, तर संशोधन आराखड्याची व्याख्या काय आहे, संशोधक आपले संशोधन कोणत्या पद्धतीने पूर्ण करणार आहे त्याची लिखित स्वरूपाची पूर्वयोजना म्हणजे संशोधन आराखडा. हे आपल्याला पाठ आहे आता जवळपास. ठीक आहे, मग आता चला पर्यायाकडं. संशोधन निष्कर्ष स्पष्ट करण्याची पद्धत आहे, एवढं लिमिटेड नाही आहे ते. संशोधन कार्याच्या प्रत्येक पायरीची रचना दिलेली असते, हे उत्तर होऊ शकतं. संशोधन पद्धती हे तर एक भाग झाला त्याचा, गुणात्मक किंवा संख्यात्मक पद्धती एक भाग झाला. म्हणजे पर्याय बी हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. कारण संशोधन आराखड्याच्या व्याख्येमधली ही फक्त एक ओळ आहे की तुम्हाला जे कार्य करायचं आहे, तुम्हाला जो रिसर्च करायचं आहे, त्याच्या प्रत्येक पायरीचं रचना यामध्ये दिलेली असते. म्हणजेच त्याला आपण म्हणू शकतो धिस इज अ रिसर्च प्रपोजल. त्यानंतर बघा तुम्हाला एक विधान दिले आणि एक कारण दिले. विधान काय म्हणते बघा,
संशोधन प्रकल्पाची रचना करताना नैतिक परिमाणांचा गंभीर विचार करणे आवश्यक आहे. बरोबर आहे. तुम्ही नैतिकता ग्राह्य धरणं गरजेचंच आहे रिसर्च प्रकल्प करत असताना, संशोधन करत असताना. म्हणजे सहभागी व्यक्तीची संमती घेणे आवश्यक हो, त्याची माहिती गोपनीय ठेवणे आवश्यक हो, निष्कर्षाची माहिती त्याला देणं आवश्यक हो. ठीक आहे. या सर्व साहित्याची चोरी न करणे, अशा विविध बाबी संशोधन नैतिकतेमध्ये येतात. तर पहिलं विधान बरोबर आहे. दुसरे काय म्हणते बघा, अनेक सामाजिक विज्ञान अभ्यास परिस्थिती आणि घटनांचे वर्णन करतात. अनेक सामाजिक विज्ञान अभ्यास परिस्थिती आणि घटनांचे वर्णन करतात का? हो, जनरल आहे ना हे. म्हणजे पहिलं बरोबर आहे, दुसरं बरोबर आहे. आता बघा, ए आणि आर दोन्ही सत्य आहेत आणि आर हे याचे स्पष्टीकरण आहे. नाही, हे एकमेकावर डिपेंड नाही, ते स्वतंत्र आहे, ते इंडिपेंडेंट आहेत स्टेटमेंट. ठीक आहे. म्हणून उत्तर काय घ्यावं लागेल, ए आणि आर दोन्ही सत्य आहेत, परंतु आर हे याचे स्पष्टीकरण नाही. म्हणून पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट, संशोधन अहवालात नसलेला परंतु त्याला पोषक ठरणारा असा सर्व संदर्भ विभाग म्हणजे डॅश डॅश होय. संशोधन अहवालात नसलेला परंतु त्याला पोषक ठरणारा. आता हे ज्यांनी MPhil केलेले आहे किंवा जे अगोदर ज्यांनी PhD केले त्यांच्यासाठी हा क्वेश्चन इझी झाला, परंतु जे फ्रेशर असं आहेत, असिस्टंट प्रोफेसर व्हायचं आहे आणि आपण सेट नेटची तयारी करतो, मग इथं तुम्हाला हे म्हणजे तुम्हाला एकदम पिक पॉईंट हे मुद्दे माहीत पाहिजेत की नेमकं काय, की संशोधन अहवालात नसलेला परंतु त्याला पोषक ठरणारा असा सर्व संदर्भ विभाग, त्याला आपण काय म्हणतो, तर त्याला आपण म्हणतो परिशिष्ट. त्याला आपण काय म्हणतो, परिशिष्ट. अपेंडिक्स पुस्तकाच्या शेवटी असतं बघा परिशिष्ट, की यामध्ये मोठे उतारे असतात, मोठी कोष्टके असतात, प्रश्नावल्या असतात. आलं लक्षामध्ये. ठीक आहे. मग आता गोषवारा म्हणजे काय, गोषवारा संशोधन अहवालामध्ये असतो ना, ॲबस्ट्रॅक्ट म्हणतो आपण त्याला. म्हणजे संशोधन अहवालाच्या प्रति विद्यापीठात किंवा संशोधन संख्येत सादर करतो ना आपण, त्यावेळी संशोधनाची, निष्कर्षाची, त्याच्या विशेष योगदानाची थोडक्यात माहिती देतो ना आपण, त्याला आपण सारांश पण म्हणतो. सारांश थोडक्यामध्ये म्हणजे ज्यावेळेस तुमची तोंडी परीक्षा असते ना, त्यावेळेस जे संबंधित आमंत्रित तज्ज्ञ असतात, तुमचे व्हायवा असतो, त्यावेळेस तुम्ही जे तज्ज्ञाकडे ते देतात ना, ते शॉर्टकट, त्याला काय म्हणतो, तुम्ही त्याला ॲबस्ट्रॅक्ट म्हणू शकता तुमच्या रिसर्चचं. ठीक आहे. म्हणजे ते तर आहे त्याच्यामध्ये. संदर्भ सूची म्हणजे काय, जे संशोधनामध्ये विषयाच्या संदर्भात जे काही तुम्ही अगदी सुरुवातीपासून अखेरपर्यंत जी पुस्तकं, नियतकालिकं, वृत्तपत्रे, अहवाल वापरली त्याला म्हणतो आपण बिब्लिओग्राफी. आणि तळटीपा काय असतात, तळटीपा म्हणजे संशोधन अहवालात संशोधन विषयाशी संबंधित इतर लेखकांच्या ज्या महत्त्वपूर्ण साहित्यातील भागाचा तुम्ही उपयोग केलेला जातो ना, म्हणजे अवतरणं, अनुवाद, सारांश, त्याच्या संदर्भानं ते एकदम अशी रेष आडवी मारून खाली दिल्या जातं बघा पानाच्या शेवटी, त्याला म्हणतो आपण फुटनोट्स म्हणतो. ठीक आहे. तर इथं प्रश्नाच्या संदर्भानं आहे पर्याय बी. त्यानंतर तुम्हाला उतारा दिलेला आहे, त्या उतारावर आधारित प्रश्न आहेत. तुमच्याकडे ऑलरेडी PDF आहे. तर यामध्ये प्रश्न क्रमांक 11चं उत्तर आहे पर्याय डी. प्रश्न क्रमांक 12चं उत्तर आहे पर्याय सी. प्रश्न क्रमांक 12चा आहे पर्याय बी. प्रश्न क्रमांक 11चं उत्तर आहे पर्याय डी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 पर्याय ए. प्रश्न क्रमांक 14 पर्याय सी. प्रश्न क्रमांक 15, प्रश्न क्रमांक 15चं सुद्धा पर्याय सी उत्तर आहे. त्यानंतर कम्युनिकेशनचे प्रश्न आहेत. ठीक आहे. तर प्रश्न आहे बघा, अशाब्दिक संप्रेषणाबद्दल, ज्याला आपण नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणतो, अयोग्य माहिती देणारा पर्याय कोणता. ठीक आहे. तर शाब्दिक संप्रेषणात शब्दांना जो निश्चित प्रकारचा अर्थ असतो तसा अर्थ अशाब्दिक संप्रेषणातील हावभावांना किंवा हालचालींना असतोच असे नाही. हे तर बरोबर आहे ना, हे तर योग्य माहिती द्यायला. कारण आता प्रत्येक जे तुमचे जेस्चर येतं, तुम्ही हातवारे करता, त्या प्रत्येक हातवारेचा प्रत्येक ठिकाणी अर्थ बरोबरच असतो असं नाही.
किंवा त्या समोरच्या रिसिव्हरला तो कळेलच असं नाही. ठीक आहे, म्हणून ए बरोबर ठरतं. बी बघा, प्रेषक व श्रोता हे हातवारे, हावभाव, अंगविक्षेप अशा भाषिक संकेताचा अर्थ एकसारखा लावतील असा आपल्याला निश्चितपणे सांगता येणार नाही. तेच परत डिटेलमध्ये जे पहिलं आहे ते आलं लक्षामध्ये. कारण प्रेक्षकांना हातवारे करायचं असतं एका विशिष्ट पद्धतीनं, ते प्रत्येक वेळी प्रेक्षकाला जे अपेक्षित आहे तेच रिसिव्हरला होईल असं सांगता येत नाही का. तर हे सुद्धा बरोबर आहे, हे बी बरोबर आहे. नॉन व्हर्बलच्या संदर्भानं प्रतीके, चिन्ह, दृश्य तसेच चित्रे इत्यादींना अशाब्दिक संप्रेषणाची साधने म्हणता येईल का, तर हो. आता डी बघा, दैनंदिन व्यवहारात अशाब्दिक संप्रेषणाचा वापर होतो, मात्र वर्गाध्यापनामध्ये अशाब्दिक संप्रेषणाची गरज भासत नाही असं म्हणता येणार नाही ना. वर्गामध्ये, क्लासरूममध्ये अशाब्दिक संप्रेषणाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. शिक्षक तुम्हाला कधी एक शब्द न बोलताही नुसते डोळे जरी मोठाले केले तर तुम्ही शांत बसता, किंवा शिक्षक तुम्हाला नुसतं खुणावतात डोळ्यानं किंवा हातवारे करून तुम्हाला बरोबर असं करतात ते, बरोबर आहे. टीचिंग करताना बी एखादा प्रत्येक वेळी शब्द बोलण्याची गरज भासत नाही. म्हणून असं म्हणता येणार नाही की नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचा क्लासरूम कम्युनिकेशनमध्ये वापर होत नाही. म्हणून डी हेच काय आहे, अयोग्य आहे. म्हणून डीलाच उत्तर करा. कारण ए बी सी दिलेल्या माहितीप्रमाणे बरोबरच आहेत. एकदा तुम्ही रिपीट दोनदा वाचले तरी तुम्हाला वाटतं की ए बी सी हे नॉन व्हर्बल कम्युनिकेशनच्या संदर्भानं योग्य माहिती देतात, परंतु डी ही पूर्णपणे योग्य माहिती देतो. डी इथपर्यंत देतो परंतु डी नंतरची अयोग्य माहिती देतो. म्हणून डीच उत्तर आपण निवडणं अपेक्षित आहे. त्यानंतर संदेशवहनाचे महत्त्वाचे 5 घटक. आता बघा, महत्त्वाचे 5 घटक विचारले तर आणि एक एक घटक त्यांनी काय केलाय, वेगळा दिलाय प्रत्येक पर्यायामध्ये. बघा, संदेश, प्रेषक महत्त्वाचा आहे. ठीक आहे, संदेश तर महत्त्वाचा आहे कम्युनिकेशन प्रोसेसमध्ये. माध्यम पण अति महत्त्वाचं आहे. ग्राहक महत्त्वाचा आहे. गोंधळ हा महत्त्वाचा नाही याच्यामध्ये, म्हणून पर्याय एक कटतो. बघा, माध्यम, सांकेतीकरण. बघा, सांकेतीकरण हे कम्युनिकेशन प्रोसेसमधली एक टप्पा आहे, प्रक्रिया आहे, म्हणून हे गरज नाही आहे. हां, माध्यम, ग्राहक, संदेश, प्रेषक हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर प्रेषक बरोबर आहे, ग्राहक बरोबर आहे, प्रतिक्रिया बरोबर आहे. कारण की जोपर्यंत फीडबॅक मिळत नाही तोपर्यंत कंप्लीट झालं कम्युनिकेशन असं आपण म्हणू शकत नाही. माध्यम बरोबर आहे, संदेश बरोबर आहे. म्हणजे हीच पर्याय सी मध्ये दिलेली जी काही घटक आहेत हीच कम्युनिकेशनमध्ये अति महत्त्वाचे घटक आहेत. कारण डी मध्ये विसंकेतीकरण म्हणजे रिसिव्हर त्याच्या ॲबिलिटीप्रमाणे समजून घेतो ना, तो सेंडरनं मेसेज दिलेला. ठीक आहे, त्याला डिकोडिंग करतो, त्याला आपण विसंकेतीकरण म्हणजे त्याला डिकोडिंग म्हणलो. तर हा क्रियेचा एक टप्पा आहे, म्हणून याला घटक आहे असं म्हणता येणार नाही. म्हणून हा इथं बसत नाही. ठीक आहे, हे ठीक आहे. म्हणून सर्वात महत्त्वाचे 5 घटक सांगणारा पर्याय आहे पर्याय सी. त्यानंतर नेटफ्लिक्स हे कशाचे उदाहरण आहे. B2B ई कॉमर्स, B2C ई कॉमर्स, B2C ई कॉमर्स, C2B ई कॉमर्स. तर यामध्ये आता बघा, पहिले नेटफ्लिक्स आपल्याला माहिती आहे की नेटफ्लिक्स काय आहे. नेटफ्लिक्स एक OTT प्लॅटफॉर्म आहे. ठीक आहे, आता आपण प्रश्नाच्या संदर्भाने येऊ. ठीक आहे, तर B2B ई कॉमर्स आहे का, ते नाही. बिझनेस टू बिझनेस नाही ना ते, लक्षामध्ये. एका व्यवसायाकडून दुसऱ्या व्यवसायाकडे असं नाही ना. ठीक आहे, C2C ई कॉमर्स आहे का, ते नाही आहे. कन्झ्युमर टू कन्झ्युमर आहे का, नाही ना. ते एका ग्राहकाने दुसऱ्या ग्राहकावर केलेला व्यवहार आहे का, तो नाही. B2C आहे का, यस B2C आहे, B2C आहे. आता का आहे, कारण हे बिझनेस टू कन्झ्युमर आहे ना. एका व्यवसायाने जे काही OTT किंवा जे व्हिडिओ बनवण्याचा जो काही व्यवसाय आहे, फिल्म बनवण्याचा, व्हिडिओ बनवण्याचा, तो कंटेंट नॉलेज बनवण्याचा जो व्यवसाय आहे तो प्रत्येक कन्झ्युमरकडे पाठवला जातो ना OTTच्या मार्फत, नेटफ्लिक्सच्या मार्फत. म्हणून एका व्यवसायाने ग्राहकासोबत केलेला व्यवहार आहे का, तर हो, यस. आणि असा काही प्रकारच नसतो. हे 3च प्रकार आहेत, लक्षात घ्या. ई कॉमर्सचे हे 3च प्रकार आहेत. बिझनेस टू बिझनेस, त्यानंतर कन्झ्युमर टू कन्झ्युमर
आणि त्यानंतर जो उत्तर आहे आपला बिझनेस टू कन्झ्युमर असा काही प्रकार नसतो, कन्झ्युमर टू बिझनेस असा काही प्रकार नसतो, ग्राहक कसा करेल व्यवसायासोबत व्यवसाय, ठीक आहे, त्याच्यामुळं असा काही प्रकार नसतो, म्हणून पर्याय सी उत्तर आहे. त्यानंतर कोणती तत्व प्रभावी संप्रेषणाची आहेत. इथं फक्त तुम्हाला काळजीपूर्वक फक्त लक्ष द्यायचं होतं. स्पष्टपणा आहे, कम्युनिकेशन पर्याप्त पाहिजे, नॉलेज, ठीक आहे, असा लंबालचक वगैरे नको, सौजन्यशीलता पाहिजे, असंगतपणा गरजेचा नाही, योग्य वेळ गरजेची आहे, कम्युनिकेशन कधी करायला, यस प्रभावी संप्रेषणाचं तत्व होऊ शकतं, सातत्य गरजेचं आहे, ठीक आहे, खंड जर पडला तर कम्युनिकेशन काय होईल, प्रभावी होणार नाही, पूर्ण होणार नाही, म्हणून सातत्य गरजेचं आहे, यस. मग आता बघा फक्त याच्यामध्ये अयोग्य कोणता वाटतो, पर्याय 4. पर्याय 4 दिलेले पर्याय काढून टाका ना. हा बाई इथं पर्याय 4 वगळा, याला वगळा, त्याच्यानंतर इथं पर्याय 4 वगळा, ठीक आहे. आता 1 2 3 6, 1 2 3 आणि 6 योग्य वेळ बी महत्त्वाची आहे ना, म्हणजे 5 वाला पण महत्त्वाचा आहे, म्हणून तिथं इथं योग्य याच्यापेक्षा च्यापेक्षा सी उत्तर निवडा ना, कारण हे पण महत्त्वाचं तत्व आहे कम्युनिकेशनचं, ठीक आहे. इथं 5 पाहिजे आता ॲड, म्हणून ए पेक्षा सी भारी, म्हणून पर्याय आहे सी, ठीक आहे. तर आपण ही जी 2025मध्ये होणारी सेट परीक्षा आहे, MS सेट परीक्षा, ही ऑफलाईन पद्धतीने होते. म्हणून आपण पर्याय जो सर्वांना अनिवार्य पेपर आहे त्यांच्यासाठी आपण एक सिरीज केलेली आहे. 12 आपण पेपर घेणार आहोत PDF स्वरूपामध्ये, जे तुम्हाला PDF व्हॉट्सअपला आम्ही पाठवणार आहोत. या 12 सराव पेपरची फीस असणार आहे 450 रुपये. पहिला जो आपला पेपर आहे, आपण पहिला पेपर सर्वांना हा एवढा पाठवणार आहोत एक ॲडव्हर्टाईज म्हणून. मात्र नंतरचे जे पेपर आहेत राहिलेले 11 पेपर, हे ज्यांनी फी भरली त्यांनाच आम्ही पाठवणार आहोत, ठीक आहे. आपला पेपर मराठी माध्यमातून असेल आणि खालील जो तुम्हाला दिलेला टाईम टेबल आहे त्याचप्रमाणे तुम्हाला हे पेपर घ्यावे लागणार आहेत. इथं तुम्ही समजून घ्यायचं आहे. कसं तुम्ही जॉईन करू शकता, तर तुम्ही 98 23 24 71 91 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करू शकता. नाव येईल ओएसिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर. पे केल्याच्या नंतर त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि तुम्ही व्हॉट्सअपला पाठवा, ठीक आहे. तर तुम्हाला या पद्धतीनं जे तारखा दिलेल्या आहेत इथे या 12 पेपरच्या, या तारखांना या प्रत्येक वेळेला म्हणजे 11 वाजता मॉर्निंगला तुम्हाला PDF स्वरूपामध्ये व्हॉट्सअपला पेपर पाठवला जाईल प्रत्येक तारखेला. त्याच तारखेला दुपारी 2 वाजता त्याची आन्सर की पाठवल्या जाईल PDF स्वरूपामध्ये आणि त्याच तारखेला संध्याकाळी 8 वाजता तुम्हाला विश्लेषणाचा व्हिडिओ पाठवल्या जाईल. इथे एक महत्त्वाचे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका की आम्ही जे ओल्ड झालेले सेट विभागानं घेतलेले पेपर आहेत 2011 ते 2013चं अगोदर ॲनलाइज केलं आणि त्याला अनुसरून आपण ही सिरीज सेट केलेली आहे. याचा अर्थ असा आहे की आम्ही ते प्रश्न याच्यामध्ये घेतलेले नाही आहेत, आम्ही टाळलेले आहेत सर्व प्रश्न. त्या टॉपिकवर आपण प्रश्न क्रिएट केलेले आहेत. आणि दुसरं म्हणजे 2024ला जी आपण परीक्षा घेतली 15 पेपरची, त्यामधले सुद्धा आपण प्रश्न टाळलेले आहेत. अनावधानाने किंवा अतिमहत्त्वाचा प्रश्न आम्ही घेतलेला आहे, म्हणजे साधारणपणे 9-10% प्रश्न रिवाईज होऊ शकतात 2024मधले, ठीक आहे. म्हणून आम्ही सर्वच्या सर्व प्रश्न नवे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून ह्या 2 बाबी पण इथं सांगणं अपेक्षित होतं, ठीक आहे. राहिलेल्या प्रश्नाच्या संदर्भानं परत चर्चा करूया. संप्रेषण प्रक्रियेमध्ये प्रत्याभरण, ज्याला आपण फीडबॅक म्हणतो, हा महत्त्वाचा टप्पा आहे. प्रत्याभरण हे नेहमी संदेशदात्याकडून दिले जाते. रॉंग, कारण प्रत्याभरण हा रिसिव्हर देईल ना, तुम्हाला फीडबॅक कोण देईल? कारण जो संदेशदाता आहे तो संदेश देईल, मेसेज देईल, तो फीडबॅक कोण देईल तुम्हाला? रिसिव्हर देईल. म्हणून पर्याय चुकला. नेहमी अनुकूल असते का फीडबॅक? नेहमी अनुकूल असतो का? सकारात्मक असतो का? नाही, असं म्हणता येणार नाही. नेहमी प्रतिकूल असतो का? नाही, कधी कधी चांगला पण असतो, ठीक आहे. म्हणजे कधी अनुकूल तर कधी प्रतिकूल असतो, म्हणून बी कन्फर्म नाही आणि सी पण कन्फर्म नाही. नेहमी संदेश प्राप्तकर्त्याकडून दिले जाते, यस, म्हणजे पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे, पर्याय डी. त्यानंतर मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन्स आहेत, तर त्याची पण आपण माहिती आता खालील पद्धतीने घेऊयात.
प्रश्न आहे, खालील संख्यांचा मध्यांक x आहे असे मानू. काय संख्या आहेत? 13, 8, 15, 14, 17, 9, 14, 16, 13, 17, 14, 15, 16, 15, 14. जर 8 ऐवजी 18 म्हणजे ही जी 8 हा जो अंक आहे याऐवजी 18 ही संख्या घेतली तर येणारा मध्यांक y येतो. तर x आणि y यांची बेरीज किती? म्हणजे आपला प्रश्न असा दिलाय, हे जे दिलेले अंक आहे यांचा मध्यांक x आहे, परंतु जर 8 ला रिप्लेस केलं 18 ने तर मध्यांक y येतो. तर x आणि y ची बेरीज किती? आता मध्यांक म्हणजे मेडन, बरोबर. मग आता पहिले काही बेसिक गोष्टी समजून घ्या की मेडन म्हणजे काय, मध्यांक म्हणजे काय, ज्याला आपण मध्यगा असंही म्हणतो. तर दिलेल्या प्राप्तांक श्रेणीचा मध्यबिंदू, दिलेल्या जे प्राप्तांक आहे ही जी श्रेणी आहे याचा मध्यबिंदू म्हणजे मीडियन होय. मग तो कसा काढणार? तर एकतर चढत्या क्रमानं मांडणी करा किंवा उतरत्या क्रमानं मांडणी करा, दोन्ही पद्धतीनं मांडणी केली तरीही चालते. मग आता याचा आणखीन एक बेसिक रूल आहे ज्याविषयी आपण माहिती घेऊयात. ओके, बघा, प्राप्तांकाची संख्या विषम असल्यास मध्यांक मधल्या प्राप्तांकाच्या किमती एवढा असतो. तर प्राप्तांकाची संख्या सम असल्यास मधल्या दोन संख्यांचा विचार करावा लागतो. मधल्या दोन संख्यांचा सरासरी काढून येणारी किंमत मध्यांक होय. आपण जेव्हा नैसर्गिक संख्या हे प्रकरण अभ्यासतो तेव्हा तिथला जो रूल आहे तोच रूल इथं फॉलो करायचा आहे की जर क्रमवार नैसर्गिक संख्या असतील तर दिलेल्या संख्यांची जी संख्या आहे दिलेल्या अंकांची ती विषम आहे तर मधली संख्या ही सरासरी असते, बरोबर आहे. तसंच रूल इथं आहे, फक्त इथे काय आहे, प्राप्तांकाची मांडणी करायची. जसं चढत्या क्रमानं करा किंवा उतरत्या क्रमाने करा. आपण चढत्या क्रमानं मांडणी केलेली आहे. कशी? तर बघा, 8, 9, 13, 13, 14, 14, 14, 14, 15, 15, 15, 16, 16, 17, 17 मांडणी केली चढत्या क्रमानं. मग आता अंक किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. 15 आहे ना. मग संख्या कशी आहे? विषम आहे. हे बघा, जर प्राप्तांकाची संख्या विषम असेल तर मधला अंक. मग आता मधला अंक काढूयात. कसा? बघा, इकडनं कटले 7, इकडनं कटले 7, 14 झाला मधला अंक. मग हा 14 काय आहे? x, बरोबर. मग आता आपण 8 रिप्लेस केला कितीनं? 18नं, बरोबर ना. मग तुम्ही म्हणणार सर इथं 8 सुरुवातीला होता तर चढत्या क्रमानं मांडणी केली ना. मग आता 8 कॅन्सल झाल्यामुळं काय झालं? 8 झाला कॅन्सल, सुरुवात झाली 9 ने. सेम मेथड, चढत्या क्रमानं मांडणी केली. आता बघा, इकडनं 7 कटले, पहिला 8 इकडं कमी झाला, इकडनं 7 कटले, आता खाली किती राहिला? 15. मग हा 15 काय झाला? y. मग आता आपला प्रश्न बघा काय आहे, तर x आणि y ची बेरीज. x आहे 14, y आहे 15. मग 14 + 15 किती झालं? 29. कुठं आहे? पर्याय क्रमांक डी मध्ये, बरोबर. दिलेली माहिती शांत चित्तानं समजून घ्या, हवं तर लिहून घ्या आणि नंतर प्रश्न सोडवा. पुढचा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला की जर n बरोबर 1 + x असेल व x हा 4 क्रमवार धनपूर्णांकाचा गुणाकार असेल तर सत्य विधान निवडायचे. काय आहे? इफ n = 1 + x where x is the product of 4 consecutive positive integers then select the true statement. काय आहे? n is odd, n is prime, n is perfect square, n is even. n ही विषम संख्या आहे, n ही मूळ संख्या आहे, n ही पूर्ण वर्ग आहे, n ही समसंख्या आहे. शांत चित्तानं पहिले प्रश्न समजून घ्या. ते म्हणतायत n, तर n हा जो अंक आहे याची किंमत काय आहे? 1 + x आणि x चा व्हॅल्यू काय? 4 क्रमवार धनपूर्णांक. मग आता आपण घेऊ, समजा आपण घेऊ आता x 4 क्रमवार धनपूर्णांक ना, आपण 1 न सुरुवात करू ना. 1 × 2 × 3 × 4 करा गुणाकार. 4 × 12, 12 × 2 = 24, 24 × 24 x मिळाला 24. मग यांची व्हॅल्यू बरोबर 1 + 24 किती आली? 25.
बरोबर, 25 व्हॅल्यू मिळाली. चला मग आपण इथं 25 लिहू एका मिनिटासाठी. ही आली यांची व्हॅल्यू. मग ही विषम संख्या आहे बरोबर आहे, पहिलं तर बरोबर आलं. ही मूळ संख्या आहे, मूळ नाही ना, प्राईम नंबर म्हणजे काय, त्याला फक्त त्याच संख्येने आणि 1ने भाग जातो, याला 5ने भाग जातो, म्हणजे ही प्राईम नंबर नाही. यांनी पूर्ण वर्ग संख्या आहे, परफेक्ट स्क्वेअर आहे का, आहे ना, 5चा वर्ग आहे. यांनी समसंख्या आहे का, नाही, विषम आहे, नाही, म्हणजे उत्तर आलं अ आणि ड बरोबर. मग आता अ आणि कुठे आहे, अ आणि क बरोबर, म्हणजे उत्तर झालं ऑप्शन नंबर डी, अ आणि क बरोबर. तुम्हाला असा प्रश्न पडू शकतो, सर तुम्ही 1 सुरुवात का केली, 2 का नाही केली. ठीक आहे, 2 करून बघू. तुम्ही कुठल्याही 4 क्रमवार धनपूर्णांक घ्या. तुमच्या मनात आलं समजा नाही सर मला सुरुवात करायची 71 घ्या, 71, 72, 73, 74 याचा गुणाकार करा, त्या गुणाकारामध्ये 1 मिळवा, येणारं उत्तर सेम येणार. चला बघूयात आपण. तुमच्या आणखीन लक्षात येण्यासाठी आपण काय केलं आहे, तुम्हाला आणखी थोडंसं क्लिअर व्हावं यासाठी DTP केलं आहे. बघा 1 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 4. काहींचं म्हणणं असेल सर 1 नको, ठीक आहे, 2 गुणिला 3 गुणिला 4 गुणिला 5. पुढे जाऊ, 3 गुणिला 4 गुणिला 5 गुणिला 6. कुठलेही 4 धनपूर्णांक क्रमवार नाही. पुढे चला, 4 गुणिला 5 गुणिला 6 गुणिला 7, 5 गुणिला 6 गुणिला 7 गुणिला 8. ही सगळी झाली एक्सची व्हॅल्यू, यातला कुठलाही निवडा, त्यात 1 मिळवायचा आहे, मग 1 मिळवला. मग हे जे आलेत कोण कोण बघा, 25 किंवा 121 किंवा 361 किंवा 841 किंवा 1681, हे सर्व काय आहेत, हे सर्व आहेत यांची व्हॅल्यू. मग आता ही यांची जी व्हॅल्यू आहे ही कशी आहे, सगळे विषम आहेत का, आहे ना, सगळे पूर्ण वर्ग आहे का, आहेच. कसे आपण ते बघू. तुम्ही जर 1 सुरुवात केली तर 25 5चा वर्ग. समजा तुम्ही म्हणले 2 सुरुवात करायची तर 121 11चा वर्ग. समजा 3 सुरुवात केली तर 361 19चा वर्ग. 4 सुरुवात केली तर 841 29चा वर्ग. 5ने सुरुवात केली तर 1681 41चा वर्ग. म्हणजे काही जरी केलं तर फक्त 4 क्रमवार धनपूर्णांक संख्या ही अट आहे, तर यांचा येणारा व्हॅल्यू विषम संख्याच येणार आणि परफेक्ट स्क्वेअर म्हणजे पूर्ण वर्ग येणार. आपलं उत्तर होणार अ आणि क, पर्याय ड, म्हणजेच आपला डी. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न आहे की निलेशला प्रत्येकी 25 किलोग्रॅमचे 122 खोके आणि प्रत्येकी 20 किलोग्रॅमचे 90 खोके तळमजल्यावरून 6व्या मजल्यावर असलेल्या भांडारात न्यायचे आहेत. म्हणजे भांड्यांचं जे भांडार असेल वस्तू ठेवण्याचं. मुसळधार पावसामुळे त्याला मदत करण्यासाठी कोणीही उपलब्ध नाही. लिफ्टमध्ये सूचना आहे. कमाल भार 5 व्यक्ती, आता व्यक्ती तर निलेश एकटाचे, किंवा 40 किग्रॅम. जर निलेशचे वजन 65 किग्रॅम आहे तर हे काम सुरक्षितपणे करण्यासाठी त्याला तळमजला ते 6वा मजला याप्रमाणे माराव्या लागणाऱ्या किमान फेऱ्या निवडा. यामध्ये घनफळाचे व्यवस्थापन करता येईल असं ते म्हटलेत. अगदी बेसिक क्वेश्चन होता, फक्त स्टेप बाय स्टेप आपल्याला समजून घ्यायचं होतं. 6व्या मजल्यावर जायचं आहे, लिफ्ट आहे, एका टायमाला 400 किग्रॅम घेऊन जाते. त्यामध्ये निलेशचं वजन 65 आहे. म्हणजे सामान घेऊन ते ओझं घेऊन प्रत्येक वेळेस निलेशला लिफ्टमध्ये जायचं आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस निलेश कन्फर्म असणार आहे, म्हणून 400तून पहिले वजा 65 करा. बरोबर, 0तून 5 गेले, पुढे झाले 10, आले 5, इतर आले होते 9, 9मधून 6 गेले, खाली आले 3, वरतून आले 3. म्हणजे एका वेळेस एका फेरीमध्ये 335 किलो वजन नेता येणार आहे. आता एकूण वजन किती आहे जे आपल्याला न्यायचं आहे, तर 25 गुणिले 122 आणि 20 गुणिले 90. मग आता आपण तुम्हाला सुविधा करून दिलेली आहे बघा. ओके, थोडंसं आपण याला असं करूयात. 25 किग्रॅम गुणिले 122 तर 3050 किलो, 20 गुणिले 90 1800 किलो, एकूण झालं 4850 किलो. निलेशचं वजन 65 किलो वजा केलं, एका फेरीत 335 किलोग्रॅम नेता येईल. बघा, म्हणजे प्रत्येक फेरीला 335 किलोग्रॅम वजन सोबत नेता येईल. एकूण वजन आहे 4850, भागेला जर आपण 335 केलं तर 14.47. म्हणजेच काय, 14 फेऱ्या पूर्ण आणि काही वजन बाकी राहील
त्यासाठी 15वी फेरी म्हणजे 15 फेऱ्या माराव्या लागतील. ऑप्शन पर्याय क्रमांक बी. समजा तुमच्यापैकी आपल्याला असं वाटतंय सर थोडंसं कन्फ्यूज वाटायला, थोडंसं समजून सांगा. आणखी बघा 14 फेरीत किती वजन जाईल? एका फेरीमध्ये 335. 14व्या फेऱ्या जर आपण केल्या तर गुणेला 14, बरोबर ना. एका फेरीत गेलं 335, 14 फेरीत किती गुणेला 14? 4690 किलो गेलंय. एकूण वजन किती होतं? 4850. त्यातून वजन किती नेलं आपण 14 फेऱ्या केल्या तर 4690. तरी पण 160 किलो वजन राहिलं. आता 1 किलो जरी राहिलं असतं शिल्लक तरी एक फेरी घ्यावंच लागणार. म्हणजेच काय 14 फेरीनंतर 160 किलो वजन अजून बाकी आहे जे न्यायचं राहिलं. आता काय करावं लागेल? त्यासाठी 15वी फेरी घ्यावंच लागणार. 1 किलो जरी वजन राहिलं असतं तरी 15वी फेरी घ्यावं लागणार. कारण अट काय होती? सर्वच्या सर्व जे साहित्य ते नेऊन ठेवायचं. म्हणजे एकूण 15 फेऱ्या घ्याव्या लागणार आहेत. आता पुढचा प्रश्न आहे आपला. प्रश्न आहे की प्रत्येकी 25 फुले असलेले 5 हार गुंफण्यासाठी 5 मुले बागेत फुले गोळा करत आहेत. इथंच आपलं उत्तर लपलेलं आहे की प्रत्येकी 25 फुलं, 5 हार आणि 5 मुले. म्हणजेच काय 5 हार आणि 5 मुलं आहे म्हणजे एकाच्या वाट्याला 1 हार येणार आणि प्रत्येक हारात किती फुलं आहे? 25 फुलं आहे. चला पुढे वाचून घेऊयात. आपलं बेसिक थोडंसं क्लिअर झालं आहे. गोळा करून झाल्यानंतर ठरवलेल्या वेळेच्या शेवटी सर्वांकडे समान संख्येने फुले असतील याची खात्री करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. त्यातील चौघांकडे हारात गुंफण्यासाठी ठरवलेल्या संख्येपेक्षा फक्त 2 फुले कमी होती. बघा इथंच आपलं उत्तर दडलेलं आहे. प्रत्येकाला 25 फुलं गोळा करायला सांगितली होती. 4 जणांकडे काय झालं? 2 फुलं कमी पडली म्हणजे -2. मग त्या चौघांनी काय केलं? प्रत्येकी 23 फुलं गोळा केले. चला पुढं वाचू. आणि सर्वात लहान मुलगी आवश्यक तेवढी फुले गोळा करू शकली नाही. ओके, म्हणजे समजा 25 फुलं हिला गोळा करता आली नाही. यामुळे सर्वांकडच्या फुलांची संख्या सारख्या करण्यासाठी इतरांपैकी प्रत्येकाने स्वतःकडील फुलांपैकी 3 फुले तिला दिली. म्हणजे जी छोटी मुलगी आहे तिला प्रत्येकानं 3 फुलं दिले. म्हणजे या सगळ्यांजवळ जे अगोदरचे चौघं होते यांच्याकडे आता 20 फुलं आहेत आणि तिला किती दिले आपण ते बघूयात. सर्वात लहान मुलीने गोळा केलेल्या फुलांची संख्या निर्देशित करणारा पर्याय निवडा. ओके, कन्फ्युजन काही असेल तर इंग्लिशमध्ये सुद्धा क्वेश्चन होता. PDF तुम्हाला आपलं सेट नेट स्टडी या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध आहे. पुढे आहे बघा. तर मग आता आपण थोडंसं स्टेप बाय स्टेप समजून घेऊयात. काय झालं? चौघांकडे हारात गुंफण्यासाठी ठरवलेल्या संख्येपेक्षा फक्त 2 फुले कमी होती. म्हणजे 4 मुलांनी गोळा केलेली फुले 25 + 2 23 फुले प्रत्येकी. सर्वात लहान मुलाला प्रत्येकानं 3 फुलं दिले. म्हणजेच काय 23 + 3 प्रत्येकाकडे राहिले किती? आता 20 फुलं राहिले. सर्वांकडच्या फुलांची संख्या सारख्या करण्यासाठी लहान मुलं इतरांनी दिले फुले 12. आता हे 12 कसे आले? प्रत्येकाने दिले ना 3 3 3 3 3 चौक 12. म्हणजे आता लहान मुलीसह सर्वांकडे 20 फुलं झाले. संख्या सारखी झाली ना. मग आता सर्वात लहान मुलीने गोळा केलेल्या फुलांची संख्या गोळा किती केली तिनं? एकूण 20. त्यापैकी 12 फुलं तर इतरांनी दिले म्हणजे तिनं 8 फुले गोळा केली. उत्तर मिळालं पर्याय सी. ओके, परत एकदा थोडंसं लिहून समजून घेऊयात. ओके बघा, एकूण 5 मुले फुले गोळा करण्यासाठी गेलीत. त्यापैकी 4 जणांनी फुले गोळा केली. किती? तर प्रत्येकाकडे 2 कमी पडली. म्हणजे 25 प्रत्येकी गोळा करायचे होते. 2 कमी पडले म्हणजे प्रत्येकी 23 फुले गोळा केली. ओके, इथपर्यंत काही कन्फ्युजन कोणाला नाही. पुढे बघूयात आपण. पण जी छोटी मुलगी आहे तिला फुले गोळा करता आली नाही. जे यंगेस्ट गर्ल आहे तिला. मग आता यांनी काय ठरवलं की फुलांची संख्या समान करायची आहे. बरोबर आहे, समान संख्या करायचं ठरलं. यासाठी प्रत्येकानं 3 फुलं दिले. किती जण आहेत हे? 4. प्रत्येकानं फुलं किती दिले? 3. म्हणजे एकूण 12 फुले ज्या छोट्या मुलीला म्हणजे यंगेस्ट गर्ल आहे तिला दिले. मग आता काय झालं? 12 फुले दिल्यानंतर या जे राहिलेले मुलं होते यांच्याकडे तर 20 फुलं झाले आणि तिच्याकडेही 20 फुलं झाले. म्हणजे आता प्रत्येकाकडं त्या 5ही जणांकडे 20 फुलं झाले. ओके, आता बघा जे 5 मुलं आहेत सर्वच्या सर्व या प्रत्येकाकडे समान म्हणजे 20 फुलं झाले. ओके, मग आता प्रश्न होता ते छोट्या मुलीनं किती फुलं गोळा केली
तर बघा 20 पैकी 12 फुले हे इतर 4 मुलांनी दिले, प्रत्येकी 3-3. म्हणजे आता खाली राहिले किती? 8 फुले. 8 फुले त्या छोट्या यंगेस्ट गर्लनं गोळा केलेले आहेत. उदाहरण सोपं आहे, फक्त आपल्याला स्टेप बाय स्टेप जायचं आहे, जेणेकरून काय होईल, तुम्हाला मांडणी करत गेलं तर उत्तर काढणं सोपं होईल. पुढचा प्रश्न आहे आपला की एका सांकेतिक भाषेत टीचर हा शब्द असा लिहिला जातो, तर क्लास हा शब्द कसा लिहावा? बघा काय करायचं आहे, टीला घेतला झड, टीसाठी घेतला झड, किती आले प्लस? 1 2 3 4 5, म्हणजे 5 सोडले आणि झड घेतला. ईसाठी काय घेतला? के, ईसाठी के, किती झालेत? 1 2 3 4 5, 5 सुटले. एसाठी घेतला जी, एसाठी 1 2 3 4 5 जी. सीसाठी आय, म्हणजे काय केलं, सरळ सरळ प्लस 5 सोडाले आणि 6वा घेतला. मग जर आपण अशी मांडणी करत गेलं तर बघा सीसाठी यांनी ऑलरेडीच आय दिला होता, बरोबर. मग आता सीसाठी आय तर कन्फर्म येणार. आय किती पर्याय येते? 3, म्हणजे पहिला पर्याय तर कटला. आणि एसाठी इथं जी दिलाय, म्हणजे आता तिसरा असणार जी. जी किती ठिकाणी? फक्त एकाच ठिकाणी. हे 2 पण कटले. उत्तर झालं पर्याय बी. प्लस 5 करून तुम्ही मांडणी करून पहा, मध्ये 5 कट करायचे आणि 6वा घ्यायचा आहे. प्रश्न आहे आपला की प्रत्येक मोठी कोंबडी दर दिवशी सारख्या प्रमाणात अन्न खाते आणि लहान कोंबड्याबाबतही असेच आहे. एक मोठी आणि 2 लहान कोंबड्या एका दिवसात कुक्कुट अन्नाच्या 100 गुटिका खातात. 2 मोठ्या आणि 3 लहान कोंबड्यांना खाण्यासाठी 175 अन्न गुटिका लागतात. या माहितीच्या आधारे दिलेल्या पर्यायातून चुकीचे विधान निवडा. ओके, आता पर्याय दिलेले आहेत. ओके, पहिले प्रश्न समजून घेऊया थोडासा आणखी काळजीपूर्वक, की ते काय म्हटले. दर दिवशी काय आहे, लहान आणि मोठ्या कोंबड्या अन्न खात आहेत त्याच्याविषयी माहिती दिली. एक मोठी कोंबडी आहे आणि 2 लहान आहे, तर या 3 मिळून 100 आणि 2 मोठ्या आणि 3 लहान या मिळून 175. इथे तुम्हाला एक क्ल्यू असा मिळतोय की 2 आणि 3 झाले 5 आणि 1 आणि 2 झाले 3. 3ला 100 सारखा भाग जात नाही, पण 175ला 5 सारखा भाग जातो. मग आता अशी संख्या निवडायची आहे की जिचे इथं या 100चे किती भाग करायचे? 3, आणि या 175चे भाग करायचे 5, कारण की इथं 2 मोठे आहे ना आणि 3 लहान आहे. मग आपण जर 25चे तुकडे करून पाहिले तर हे तुम्हाला मी सगळं तोंडी सांगण्याचा प्रयत्न करतोय. अब तुम्हाला एक्स मेथड नाही समजून सांगणार आहे, पण पहिले एक बेसिक मेथड बघा, जमतं का? 100चे जर आपण असे तुकडे केले की 50 प्लस 25 प्लस 25, आणि 175चे बघा बरं, 50 प्लस 50 प्लस 25 25 25 25 त्रिक 75 छोट्या कोंबड्या, 25 दोन्ही 50 छोट्या कोंबड्या, 50 मोठी कोंबडी, 50 मोठी कोंबडी, 50 मोठी कोंबडी, या पद्धतीनं. मग आता खाली पर्याय दिलेत की लहान कोंबडीला 24 तासात काय झालं, मोठ्या कोंबडीला काय झालं, परत मोठी कोंबडी आणि लहान कोंबडी. आपण एक्स मेथड नाही एकदा समजून घेऊ आणि नंतर आपलं उत्तर काढू. बघा थोडंसं असं घेऊयात. मोठी कोंबडी समजा एक्स, लहान कोंबडी समजा वाय. मग समीकरण मांडलं, एक्स प्लस 2y बरोबर 100, समीकरण 1. 2x प्लस 3y बरोबर 175, समीकरण 2. का? कारण की उदाहरणात दिलंय. आता समीकरण 2ला काय केलं आपण, समीकरण 1ला 2 ने गुणलं, बरोबर. आपण x कट करू किंवा y कट करू, तर x सोपा आहे. मग 2x बे दोन्ही 4y, 100 दोन्ही 200, समीकरण 3. आता समीकरण 1 आपण बदललं, मग आता समीकरण 3 आणि 2 यांची आपण काटाकाटी करू, वजा चिन्हानं भागून सगळं लिहून घेतलं. मग बघा x वजा x कटला, 4 मधून 3 गेले y, 200 मधून 175 गेले 25, म्हणजे लहान कोंबडी 25 अन्न गुटिका खाते. वायची 25 ही किंमत समीकरण 1 मध्ये टाकू. मग बघा x मध्ये टाकली तर x प्लस 2 गुणिले 25 बरोबर 100. मग आता x बरोबर 50. मोठी कोंबडी 50 अन्न गुटिका, लहान कोंबडी 25 अन्न गुटिका. यावर आधारित आता आपण प्रश्न सोडू. ओके, लहान कोंबडीला 24 तासापेक्षा थोड्या जास्त काळासाठी खाद्य पुरायला 30 अन्न गुटिका पुरेशा आहेत.
आपल्याला चुकीचं विधान निवडायचं आहे ना. तरी जवळपास विधान बरोबर आहे. 24 तासापेक्षा थोडा जास्त काळ, 24 तासात किती लागतात? 25. थोडंसं जास्त वेळा किती लागेल? 30. म्हणजे पहिलं विधान बरोबर. बी, 3 मोठ्या व 10 लहान. अच्छा, म्हणजे आता आपलं सोडवावं लागेल ना. 3 मोठ्या व 10 लहान कोंबड्यांना प्रत्येक दिवशी खाद्यासाठी 450 अन्नगुटिका लागतील. 3 मोठ्या, 3 गुणेला 50, 150 अन्नगुटिका. 10 लहान, 25 गुणेला 10, 250. 250 आणि 150, शून्याला 0, 5 आणि 5, 0 हातचाला 1, 1 आणि 1, 2 आणि 1, 4. 400 अन्नगुटिका लागतात. ही म्हणतात 450. हेच रॉंग झालं. आपलं उत्तर हे पर्याय बी. ओके, पहिलं बरोबर होतं, पण आपलं उत्तर झालं पर्याय बी, कारण ते चूक आहे. मग आता हे दुसरं चूक आहे म्हणून ते उत्तर. तरी पण तिसरं वाचू. मोठ्या कोंबडीला दिवसभराचे खाद्य म्हणून 65 अन्नगुटिका पुरेशा होतील. पुरेशा म्हणजे पुरेसा अर्थ काय? लाईक अ सफिशियंट. बरोबर आहे ना. मग 50पेक्षा थोडं ओके. लहान कोंबडीशी तुलना केल्यास मोठी कोंबडी दुपटीने अन्न खाते. 25 50 बरोबर. म्हणजे पर्याय सी बरोबर, डी बरोबर, बी चुकला. म्हणून आपलं उत्तर झालं पर्याय बी. प्रश्न हे दिसायला अगदी सोपे दिसतात आणि सोपे आहेच. फक्त काय करायचं आहे, स्टेप बाय स्टेप मांडणी करायची आणि एकदा क्रॉस व्हेरीफाय करून पाहायचं आहे. पुढचा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला. दिशा ज्ञानावर आधारित प्रश्न आहे. जशी माहिती दिली तशी आपल्याला एक काल्पनिक आकृती काढावी लागते. प्रश्न आहे, मिली ही जुलीच्या पूर्वेस 8 किलोमीटर आहे. ठीक आहे, मिली ही जुलीच्या पूर्वेस. समजा आपण जर असं म्हटलं की इथं जुली आहे, ठीक आहे, इथे, आणि जुलीच्या पूर्वेस काय म्हणते, मिली ही जुलीच्या पूर्वेस 8 किलोमीटर. पूर्वे म्हणजे इकडं. ठीक आहे, किती किलोमीटर आहे? 8 किलोमीटर आहे. मग अशी अंदाजित काल्पनिक आकृती आपण काढू शकतो. त्यानंतर सॅम हा मिलीच्या दक्षिणेस 4 किलोमीटर आहे. सॅम मिलीच्या दक्षिणेस 4 किलोमीटर. आता हे 8 किलोमीटर आहे म्हणून 4 किलोमीटर थोडंसं छोटंच काढूया. इथं कोण आहे? तर इथे आहे सॅम आहे इथे. ठीक आहे, सॅम आहे आणि अंतर किती आहे? 4 किलोमीटर आहे. अंतर आहे 4 किलोमीटर. त्यानंतर डॅनी हा सॅमच्या उत्तरेस. आता इथं सॅम आहे ना, सॅमच्या उत्तरेस 10 किलोमीटर आहे. हे ऑलरेडी 4 आहे म्हणजे तो परत इथं किती घ्यायचा आता आपल्याला? डॅनी घ्यायचा आपल्याला. डॅनी घ्यायचा आपल्याला. हे 6 म्हणजे ते बरोबर 10 होते. म्हणजे अंदाजित 6, कारण तो सॅमच्या उत्तरेला 10 आहे ना, म्हणजे हे 6 आणि हे ऑलरेडी 4 आहे, हे झालं 10. त्यानंतर मार्टिन हा कुठे बघा, डॅनी हा सॅमच्या उत्तरेस 10 किलोमीटर आहे. ते 10 समजलं का? हे 4 आणि हे 6, 10 झालं. मार्टिन हा डॅनीच्या पूर्वेस 8 किलोमीटर आहे. मार्टिन डॅनीच्या पूर्वेस. डॅनी कुठे आहे? सध्या इथं आहे. आता डॅनीच्या पूर्वेस 8 किलोमीटर. डॅनीच्या पूर्वेस 8 किलोमीटर आहे मार्टिन. ठीक आहे, तर इथं मार्टिनचं लोकेशन आपण इथं लिहून घेऊ आणि नाव आपण थोडंसं इकडे लिहू, आपल्याला जागा नाही म्हणून. इथे आहे मार्टिन आणि लोकेशन कुठे त्याचं? इथं. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे वाचूया. ॲना ही मार्टिनच्या दक्षिणेस 6 किलोमीटर आहे. म्हणजे सेम इतकी. हे 6 आहे ना, तर हे बरोबर सेम इतकी. म्हणजे इथं कोण आहे? तर ॲना आहे. ॲना. ओके, मार्टिनपासून मिली किती दूर आहे? ॲना ही मार्टिनच्या दक्षिणेस 6 आहे. तर मार्टिनपासून मिली, ही मिली आहे. इथं आपण नाव लिहायचं जरी असलं तर ही मिली आहे, कारण मिली ही जुलीच्या पूर्वेस 8 आहे ना, तर ती ही मिलीचं लोकेशन आहे हे. तर मिली, मार्टिनपासून मिली किती दूर आहे? आता इथं आहे मार्टिन, इथं आहे मिली. तर हे अंतर विचारले तर इथं आपल्याला पायथागोरसचा सिद्धांत वापरावा लागणार आहे. कारण आता हे बघा, हे एक बाजू झाली, ही एक बाजू झाली आणि हा आपल्याला कर्ण काढायचा. म्हणजे ही बाजू म्हणजे 8 किलोमीटर आहे. 8 म्हणजे 8चा वर्ग अधिक 6. मग आता ही 6 आहे ना बाजू, दुसरी बाजू 6चा वर्ग
म्हणजेच आपल्याला मिळेल हे कर्णवर्ग, अर्थात काय मिळेल आपल्याला, मार्टिन आणि मिलीचा अंतर कळेल. मग आता 8चा वर्ग 64, मग 64 अधिक 6 6 36 बरोबर झाले 100. म्हणजेच आपल्याला काय लागेल, 100चं वर्गमूळ किती आहे, 10 आहे. म्हणजे 10 किलोमीटर अंतर आहे. पण दिशा पण विचारली आहे, किती दूर आणि कोणत्या दिशेला आहे. तर 10 किलोमीटर दूर साऊथ वेस्टला आहे ना, कारण ही क्लिअर कट आहे दिशा साऊथ, आणि मग आपल्याला कळलं पाहिजे की ही वेस्ट आहे म्हणून. ठीक आहे, म्हणजे साऊथ वेस्ट, म्हणजे पर्याय क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे. थोडा आकृतीला प्रॉब्लेम येतोय, पण तुम्ही ती व्यवस्थित काढू शकता, कारण तुमच्याकडं पेन पेपर असणार आहे. तर्क व अनुमानाचा प्रश्न आहे. आपल्याला माहीत आहे की विधानावरून आपल्याला आकृती काढावी लागत असते. तर विधानं दिली आहेत बघा. सर्व शिक्षक डॉक्टर्स आहेत. सर्व म्हणल्यानंतर एकात एक आकृती येणार आहे, म्हणजे वर्तुळात वरून सर्व शिक्षक, म्हणजे हे सर्व शिक्षक काय आहेत, डॉक्टर आहेत. सर्व शिक्षक कोण आहेत, डॉक्टर आहेत. ठीक आहे, बाहेरलं वर्तुळ डॉक्टरांचं आहे, हे तुम्ही थोडंसं लक्षात घ्या. सर्व डॉक्टर्स इंजिनियर आहेत. आता सर्व म्हणल्यानंतर परत आकृती एकात एक, आता डॉक्टर जातील आतमध्ये. सर्व डॉक्टर्स काय आहेत, इंजिनियर्स आहेत. सर्व डॉक्टर इंजिनियर आहेत. त्यानंतर सर्व इंजिनियर्स विद्यार्थी आहेत. सर्व म्हणल्याच्या नंतर परत इंजिनियर्स पण आतमध्ये जातील. ठीक आहे, सर्व इंजिनियर्स कोण आहेत, विद्यार्थी आहेत. सर्व इंजिनियर्स विद्यार्थी आहेत. आता आपल्याला काय करायचं, या आकृतीवरून निष्कर्ष चेक करायचे आहेत. पहिला निष्कर्ष आहे, काही विद्यार्थी शिक्षक आहेत. यस, ठीक आहे, सर्व विद्यार्थी शिक्षक आहे. म्हणजे बघा, काही विद्यार्थी का आहेत, कारण हे सर्ववालं जे वर्तुळ आहे हे विद्यार्थ्याच्या मध्ये आलं ना पूर्ण, मग सर्व काय शिक्षक आणि काही काय शिक्षक, म्हणजे पहिला निष्कर्ष बरोबर आहे. त्यानंतर सर्व डॉक्टर्स विद्यार्थी आहेत. सर्व डॉक्टर्स विद्यार्थी आहेत. हे डॉक्टरचं वर्तुळ आहे आणि बाहेरून आहे ना विद्यार्थ्याचं हे लास्टवालं वर्तुळ, मग बरोबर आहे. ते आतमध्ये असल्यामुळं ते पूर्ण येतं का, तर हो, म्हणजे दुसरं पण विधान बरोबर आहे. त्यानंतर तिसरं बघा, काही इंजिनियर शिक्षक आहेत. काय, इंजिनियरचं वर्तुळ हे आहे आणि त्याच्यामध्ये आहे शिक्षकाचं. बाहेरून आत जाताना काही असतं, म्हणजे तिसरं बरोबर आहे. चौथं बघा, सर्व डॉक्टर्स शिक्षक आहेत. आता डॉक्टरचं वर्तुळ आहे हे आणि शिक्षकाचं आहे आतमधलं. बघा, बाहेरून आत जाताना काही असतं पण सर्व नसते. ठीक आहे, म्हणून चौथा जो निष्कर्ष आहे तो चुकणार आहे. म्हणून 4 वगळता सर्व निष्कर्ष सत्य, असं उत्तर आपल्याला इथे घ्यायचं आहे. तर्क व अनुमानाचे स्वतंत्र व्हिडिओ बनवलेत, त्याची बेसिकचा एक व्हिडिओ बघा तर्क व अनुमानाचा. आपल्या चॅनलला सर्च करा तुम्ही, सेट एक्झाम या प्लेलिस्टमध्ये, तिथे तुमच्या अजून ह्या संकल्पना क्लिअर होतील. त्यानंतर नेक्स्ट आहे, मोहिनी, सीता व कीर्ती, सायली आणि अक्षदा प्रार्थनेसाठी रांगेत उभे आहेत. सीता मध्यभागी उभी आहे. कीर्ती सायलीच्या पुढे नाही, तर मोहिनी अक्षदेच्या मागे नाही. जर मोहिनी कीर्तीच्या मागे असेल तर प्रार्थनेसाठी मुली रांगेमध्ये खालीलप्रमाणे उभ्या राहतील. ठीक आहे, पर्यायाचा विचार करून तुम्ही थोडंसं मदत घ्यायची असती पर्यायाची, तरी तुम्हाला क्लिअर होतं. आता एवढं तर क्लिअर आहे आपलं की 5 मुली आहेत आणि त्याच्यामध्ये मधल्या रांगेमध्ये म्हणजे मध्यभागी जी आहे ना ती सीता फिक्स आहे. लक्षामध्ये, म्हणजे या इथे एक मुलगी आहे आणि या इथे एक मुलगी आहे. ठीक आहे, अशा 5च मुली येतं. कारण काय म्हणतात बघा, ते सीता मध्यभागी उभी आहे, कीर्ती सायलीच्या पुढे नाही. बघा काय, कीर्ती सायलीच्या पुढे नाही, म्हणजे कीर्ती पण ह्या 5च्या मध्यभागीच येणार आहे. मोहिनी अक्षदेच्या मागे नाही. मोहिनी अक्षदेच्या मागे नाही. ठीक आहे, म्हणजे आपल्या याच्यावरून कळतं की मोहिनी बी कुठेतरी या 5च्या मध्यभागीच येणार आहे. जर मोहिनी कीर्तीच्या मागे असेल तर, मोहिनी कीर्तीच्या मागे असेल तर, मग समजा आपण जर इथं कीर्ती मानली, मोहिनी जर कीर्तीच्या मागे असेल तर
प्रार्थनेसाठी मुली रांगेमध्ये खालील क्रमाने उभ्या राहतील. तर बघा इथं कीर्ती, तर आपण म्हणतोयत ना, आपण काय म्हणतोय की सायलीच्या पुढे नाही, कीर्ती सायलीच्या पुढे नाही, आणि आपण डायरेक्शन पी फिट करू. या डायरेक्शनमध्ये मुली उभा आहेत. या म्हणजे ही 2 नंबर, हा 1 नंबरला आहे, ही सीता साहजिकच 3 नंबरला, 4 नंबरला आणि 5 नंबरला. तर साहजिकच सायली इथं आपल्याला घ्यावी लागणार आहे. आलं लक्षामध्ये? सायली 1 नंबरला येणार आहे, कारण आपल्याला त्यांनी सांगितलं की कीर्ती सायलीच्या पुढे नाही, म्हणजे कीर्तीला आपण मागं घेऊ शकतो. आणि दुसरं सांगितलं की मोहिनी अक्षदेच्या मागे नाही, म्हणजे अक्षदा इथं येईल मग, कारण अक्षदाच्या पुढं घ्यावं लागेल तिला, अक्षदा इथं येईल आणि मोहिनीला आपल्याला इथं घ्यावं लागेल. फिक्स तर सीता आहेच. आलं लक्षामध्ये? म्हणजे सायली, कीर्ती, सीता, मोहिनी, अक्षदा, म्हणजे पर्यायी प्रमाणेच उत्तर आपलं बरोबर येणार आहे. कीर्ती शेवटी असणारे पर्याय तुम्ही सहजपणे कट करू शकले असते, किंवा 1 नंबरला असणारा बी कट करू शकले असते. ठीक आहे. किंवा तुम्ही याच्यापेक्षा सोपी पद्धत तुम्हाला येऊ शकते बघा. रिझनिंगमध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीनं खूप कमी वेळेमध्ये या प्रश्नाचं उत्तर काढू शकता. त्यानंतर खालील दर्शने शब्द प्रमाण ही स्वतंत्र प्रमाण म्हणून स्वीकारत नाहीत. शब्द प्रमाण ही स्वतंत्र प्रमाण नाही. कोण कोण म्हटलंय? चार्वाक, बौद्ध, जैन. ठीक आहे. तर जैनांनी शब्द प्रमाणाला प्रमाण म्हणून स्वीकारलेलं आहे, आपल्याला हे माहीत पाहिजे. मात्र चार्वाक यांनी स्वीकारलेलं नाही, परंतु जैनांनी स्वीकारलेलं आहे. चार्वाक, बौद्ध, वैशेषिक, म्हणजे पर्याय बीच उत्तर आहे. कारण याच्यामध्ये न्याय दर्शन जे आहे, हे न्याय दर्शन तर डायरेक्ट आप्त वाक्य शब्द प्रमाणम, म्हणजे त्यांनी ज्ञान मिळवण्याचे 4 प्रमाण सांगितलेत: प्रत्यक्ष, अनुमान, उपमान आणि शब्द प्रमाण. म्हणजे ते शब्दाला प्रमाण मानतात न्यायदर्शन. सांख्य दर्शन सुद्धा शब्दाला प्रमाण मानतं, कारण त्यांनी पण प्रत्यक्ष, अनुमान, आप्तवचन म्हणजेच काय? सांख्य दर्शनानुसार ज्ञानप्राप्तीचा मार्ग येतो, प्रमाणच येतो. ठीक आहे. आप्तवचन म्हणजेच शब्द. ज्ञानप्राप्तीचे जे 3 मार्ग सांगितलेत त्याच्यामध्ये जे तिसरा आहे आप्तवचन, यालाच शब्द म्हणले. म्हणजे सांख्यदर्शन मानतो म्हणून हा पर्याय नको, न्याय मानतो म्हणून हा पर्याय नको. चार्वाक, बौद्ध आणि वैशेषिक यामध्ये काय आहे? वैशेषिक दर्शन म्हणजे महर्षी कणादांचं. ठीक आहे. चार्वाक तर फक्त एकच प्रमाण मानतो ज्ञान मिळवण्याचं, ते म्हणजे प्रत्यक्ष. आणि बौद्ध तत्वज्ञान सुद्धा ज्ञान मार्गाचा जो ज्ञान याचा अर्थ जे घेतात बौद्ध तत्वज्ञानामध्ये, तर तो साक्षात किंवा प्रत्यक्ष अनुभव, यालाच बौद्ध तत्वज्ञानामध्ये ज्ञानग्रहणाचा मार्ग सांगितलेला आहे. आलं लक्षामध्ये? म्हणजे थोडंसं माहितीच पाहिजे तुम्हाला याच्यामध्ये. तर तुम्ही कट मेथडनं न्याय आणि सांख्य कट करू शकले असते, जैन कट करू शकले असते. म्हणजे चार्वाक दर्शन, बौद्ध दर्शन आणि वैशेषिक दर्शन हे शब्द प्रमाणाला स्वतंत्र प्रमाण मानत नाहीत ज्ञान प्राप्तीचं. तर हे प्रत्यक्ष यावरच जास्त भर देतात. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे आपल्याला. सूचना प्रश्न क्रमांक 31 आणि 32 पुढील माहितीवर आधारित आहेत. माहिती काय दिली आपल्याला की आलेखाचे काळजीपूर्वक परीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. उत्तीर्ण विद्यार्थी डार्कमध्ये आहेत आणि अनुत्तीर्ण विद्यार्थी हे डॅश डॅश रेषा दिल्यात आपल्या. काय आहे? 2015, 16, 16, 17, 17, 18, 18, 19, 19, 20 आणि वरती दिले 50, 100, 150, 200, 250, 300, 350. मग आता आपण पहिल्या प्रश्नाविषयी चर्चा करू. हा आपला जोडस्तंभालेख आहे. काय म्हणता येते? कोणत्या वर्षी उत्तीर्ण झालेल्या आणि अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत सर्वात कमी फरक आहे? सर्वात कमी फरक म्हटलेत ना. मग चला काढूयात. 2015-16 इकडे बघा किती आहेत उत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण. अनुत्तीर्ण आहेत 100, उत्तीर्ण आहेत 150. म्हणजे 2015-16ला फरक किती आहे? 50चा. 16-17ला किती आहेत बघा? 100 अनुत्तीर्ण आहेत आणि 200 उत्तीर्ण, म्हणजे इथं आहे 100चा फरक. नंतर 17-18 तर खूप जास्त, हे 50 आणि हे तर 300, म्हणजे 250चा फरक आहे. आणि 19-20
बघा 100 आणि 200 250 म्हणजे जवळपास हा 100 आणि हा 300, इथं 200चा फरक आहे. सगळ्यात कमी कुठं आहे 2015-16, ऑप्शन नंबर ए. पुढचा प्रश्न आहे, गेल्या 5 वर्षात शाळेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची सरासरी संख्या किती? मग आपलं काढावं लागेल. पहिल्या वर्षी झाले 100, दुसऱ्या वर्षी 100, तिसऱ्या वर्षी 50, चौथ्या वर्षी 100 आणि 5व्या वर्षी 100. तुम्ही म्हणणार ही आकडेवारी कुठून आणली? तर आत्ता आलेखामध्ये तुम्हाला जी रेष मारून दाखवली होती ती छेदात 5. एकूण किती झाले 450 छेद 5, 5 1 5 9 5 45 म्हणजे 90. सरासरी 90 विद्यार्थी काय आहेत अनुत्तीर्ण आहेत. ही संख्या कशी आली परत एकदा तुम्हाला आलेखावर दाखवतो. बघा 2015-16 किती अनुत्तीर्ण झालेत 100, नंतर 100, हे बघा 100 आणि 100 म्हणजे 4 वर्ष 100 झाले आहेत आणि एका वर्षी 50 म्हणून 50 आणि हे किती 100 चौक 450, 450 छेदात 5, उत्तर आलं 90. पुढचा प्रश्न आहे आपला की सूचना आहे प्रश्न क्रमांक 33 आणि 34 पुढील माहितीवर आहे. रंगानुसार वाटाण्याच्या बीज अंकुरण प्रक्रियेवर बदलते. जेव्हा कधी विशिष्ट रंगासाठी बीजे पेरली जातात तेव्हा त्यातील किती टक्के अंकुरतील याची खात्री असते. ही टक्केवारी सोबतच्या सारणीत दिली आहे. ओके, काय आहे पांढऱ्या रंगाच्या जर 100 बिया आणल्या तर 60 उगवतात, तपकिरी 80 आणल्या 100 आणल्या तर 80 उगवतात, लाल 100 आणल्या तर 90 उगवतात, पिवळ्या 100 आणल्या तर 70 आणि काळा 50. म्हणजे एकूण 100 बिया आहेत तर त्यापैकी पांढऱ्या 60च उगवत्या, अशी ती टक्केवारी आहे. मग आता प्रश्न आहे आपला, प्रदर्शनासाठी प्रत्येक रंगाची 50 रोपे हवी आहेत. लागवडीसाठी लागणाऱ्या बियांची एकूण संख्या निवडा. प्रत्येकाचे 50 पाहिजे. मग आता समजा आपण काळा रंग जर निवडला, 100 बिया घेतल्या तर किती 50 रोपे बनतात. म्हणजे एक तर कळलं काळा रंगाच्या 100 बिया लागतील, पण पांढऱ्या रंगाच्या जर 100 बिया घेतल्या तर 60 रोपे उगवतात. म्हणजे 100 बिया घेणं नाही चालणार ना, आपल्याला 50च रोपं पाहिजे. तपकिरीच्या 80 उगवतात, लालच्या 90 आणि पिवळ्याच्या 70, म्हणजे आपल्याला 50च रोपं उगवायला पाहिजे. मग आता आपल्याला त्रिराशी मांडावं लागेल, बरोबर आहे. चला मग सुविधा तुम्हाला करून दिली आहे. हे बघा 60% जर 100 बिया आल्या तर 50%ला किती बिया 83.3 म्हणजे 84 बिया घेतल्या की 50 रुपये मिळणार. इथं तसंच की आपण जर 63 बिया घेतल्या तर काय मिळणार 50 रुपये. इथे पुढचा रंग ही तसाच. म्हणजे काय सरळ सरळ पांढऱ्या रंगाच्या 84 बिया घ्यायच्या, नंतर तपकिरीच्या 63 बिया घ्यायच्या, लाल रंगाच्या 56 बिया घेतल्या की 50 मिळतील आणि पिवळ्याच्या 70% ना म्हणजे काय 72 बिया घ्यायच्या. काळा तर ऑलरेडी तुम्हाला झाला 100ला 100 बिया घ्यायच्या. म्हणजेच काय आपल्याला यांची जर आता आपण बेरीज केली तर पांढरा आहे बघा 84, ओके, नंतर तपकिरी आहे 63, नंतर लाल आहे 56, नंतर पिवळा आहे 72. तुम्ही म्हणणारे नाव कुठून वाचतोय तर अगोदरच्या डायग्राममधून, आणि काळा आहे 100. सगळ्यांची बेरीज येते 375, ऑप्शन नंबर बी. म्हणजे हे बघा राईट, पांढऱ्याच्या आपल्याला बिया घ्यावं लागतील 84 बरोबर, तपकिरीच्या घ्यावं लागणार 56, लालच्या घ्यावं लागणार आपण आत्ता जी आकडेवारी काढली होती ना त्या आकडेवारीनुसार. ओके, चला हे बघा ही आकडेवारी हवं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या. काय काय आहे 84 बघा आपल्याला इथं दिसेल हा, काय काय आहे बघा 84, 63, 56, 72, 100 बरोबर. म्हणजे आपल्याला परत वरती जावं लागेल. हां, जर आपण पांढऱ्याच्या 84 बिया घेतल्या, तपकिरीच्या 63 बिया घेतल्या, लालच्या किती आहेत 56 बिया घेतल्या, पिवळ्याच्या 72 बिया घेतल्या आणि काळा तर डायरेक्ट 100ला 100च घ्यावं लागणार. एवढ्या आपल्याला बिया घ्याव्या लागतील तेव्हा पर हेड 50 रोपटे मिळतील बरोबर. आपलं काय म्हणले 50 रुपये ना प्रत्येक रंगाची, म्हणून 375 बिया लागतील. पुढचा प्रश्न आहे की या प्रदर्शनानंतर तपकिरी रंगाची पुढील प्रदर्शनासाठी निवड झाली तर तपकिरीची 200 रोपे पाहिजे. तर आपल्याला माहिती आहे 80 रोपं मिळतील 100 बिया असल्यावर.
मग आता 200 रोपं पाहिजे म्हणल्यावर किती लागणार? 250 बिया. कसं? तुम्हाला एकदा असं लिहून दाखवतो. बघा, पहिल्या 100 बिया घेतल्या आपण, किती रोपं उगवले? 80. दुसऱ्या 100 बिया घेतल्या, किती रोपं उगवले? 80. एक मिनिट. पहिल्या 100 बियाला किती झाले? 80. दुसऱ्या 100 बियाला किती झाले? 80. बिया एकूण रोपं किती झाले? 0. 160. बरोबर आहे. आपल्याला रोपं किती पाहिजे? 200 ना. मग काय, परत 50 बिया घेतल्या, त्यात किती उगवल्या? 40. त्या 40 आल्या इथं, किती झाले? 200 रोपं झाले. बिया किती झाल्या? 100, 200, 250. 250 बिया लागतील. पुढचा प्रश्न आहे आपला, पुढीलपैकी कोणत्या पर्यायाला एक्स आणि वाय अक्ष लागू होत नाही? द टर्म एक्स अँड वाय ॲक्सेस आर नॉट ॲप्लिकेबल टू. स्तंभालेख बार चार्ट, वर्तुळालेख पाय चार्ट, रेषाकृती आलेख लाईन ग्राफ, वारंवारता बहुजित फ्रिक्वेन्सी पॉलिग्राफ. बघा, हा आहे स्तंभालेख. हे बघा, एक्स वाय लागतो, बरोबर आहे. हा आहे पाय चार्ट, याला लागतो की एक्स वाय? नाही. हेच झालं आपलं उत्तर. पुढे बघा, रेषाकृती लागतोच ना, हां, एक्स वाय लागतोच. आणि फ्रिक्वेन्सी पॉलिग्राम एक्स वाय लागतोच. म्हणजे सरळ सरळ प्रश्न काय होता, या प्रकारची एक्स आणि वायची रचना लागत नाही, तर पाय चार्टला लागत नाही, वर्तुळाकृतीला लागत नाही. झालं आपलं उत्तर पर्याय बी. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न आहे, OTTचे विस्तारित रूप काय आहे जे इंटरनेटवर थेट दर्शकांना वितरित केलेल्या मीडिया सेवा देते? तर OTTचं विस्तारित रूप आहे ओव्हर द टॉप, असं त्याला संबोधल्या जातं, ओव्हर द टॉप. अलीकडे आपण सर्वांनीच ही कन्सेप्ट ऐकलेली आहे. OTT म्हणजे जे OTT प्लॅटफॉर्म आहेत, जे नेटफ्लिक्स आहे, त्यानंतर प्राईम व्हिडिओ आहे, त्यानंतर सोनी लाईव्ह किंवा यूट्यूबसुद्धा एक OTT प्लॅटफॉर्मच आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे. तर यामध्ये कुठलंही केबल्स म्हणजे कनेक्शन किंवा तुम्हाला तिथं डिश किंवा अजून जे उपग्रह आहेत त्याची गरज नसते. डायरेक्ट तुमचं जे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस जसं मोबाईल वगैरे, त्या मोबाईलमध्ये तुम्हाला सगळे ते टी व्हीचे वगैरे कार्यक्रम डायरेक्ट बघता येतात. इथं फक्त OTTचा फुल फॉर्म लक्षात घ्या, ओव्हर द टॉप. त्यानंतर वेब 2.0 मध्ये ही सुविधा दिलेली आहे. आता हे इंटरनेटच्या संदर्भानं कन्सेप्ट आहेत. पूर्वी जे होतं या अगोदर म्हणजे 2000 म्हणजे 1990 ते 2000 पर्यंतचा जो काळ आहे त्याला म्हटलं गेलं 1.0. ठीक आहे. आत्ता जो सुरू आहे म्हणजे 2000 पासून, तर त्याला म्हटलं गेलेलं आहे 2.0. आणि हल्ली आता पुढचा जो काळ असणार आहे, पुढील टप्पा म्हणजे ज्याच्यात मशीन लर्निंग किंवा AI, याला आपण 3.0 असं संबोधणार आहोत. आता सध्याच्या काळाच्या संदर्भानं 2.0 मध्ये काय सुविधा दिलेल्या आहेत ते विचारले. वापरकर्त्यांचा सहभाग लोकशाही आहे, तर हे बरोबर आहे. ठीक आहे. इथं तुम्ही पाहिजे तेव्हा जॉईन होऊ शकता, पाहिजे तेव्हा डिलीट करू शकता. जसं सोशल मीडियाला, एखाद्या वेबसाईटला लॉग इन करू शकता. हे वापरकर्त्यांचा सहभाग लोकशाही आहे का? तर हो. वेब आशयाचे स्वरूप बंदिस्त आहे. बंदिस्त नाही ना, उलट ओपन आहे. आपल्या लक्षामध्ये पूर्वी तरी वेबसाईटवर एकेरी संवाद साधले जायचे, मर्यादित वापरकर्ते होते. आता हे ओपन सुरू आहे. तुम्ही बघा, नॉलेजचं म्हणजे महासागर म्हणता येईल इंटरनेटवर, त्याच्यामुळं बंदिस्त आहे असं म्हणता येणार नाही. त्यानंतर वापरकर्त्याच्या आंतरक्रियाचा प्रकार द्विमार्गी आहे. हे तिसरं बरोबर आहे ना. आता लगेच तुम्हाला क्विक रिप्लाय मिळतो. तुमच्या वेबसाईट असो, ब्लॉगवर असो किंवा सोशल मीडिया कंटेंटवरून असो किंवा बऱ्याचशा ज्या काही सुविधा आहेत तुम्हाला दिलेल्या इंटरनेटनं, आता द्विमार्गी कम्युनिकेशन. पूर्वी एका मार्गानेच संवाद साधल्या जायचा. ठीक आहे. म्हणजे 1-3 त्याचं वैशिष्ट्य झालं, 2 नको ते, कारण इथं बंदिस्त नाही तर ओपन आहे. वाचन व लेखन सक्षमता निष्क्रिय. निष्क्रिय तर नाही ना, पॅसिव्ह म्हणजे ॲक्टिव्ह आहे ना, ॲक्टिव्ह आहे. ठीक आहे. ॲक्टिव्ह आणि डायनॅमिक असं आपल्याला म्हणावं लागेल.
तुम्ही बघा ना आज सुविधा काय आहेत, सोशल नेटवर्किंग साईट्स आहेत, विकीज, ब्लॉग्स आहेत, व्हिडिओ होस्टिंग साईट्स आहेत जसं यूट्यूब वगैरे, किती डायनॅमिक आहे, किती ॲक्टिव्ह आहेत. म्हणून चौथा निगेटिव्ह झाला हा. आशयाचा बदल हा गतिशील आहे. यस, ठीक आहे. म्हणजे काय काय घ्यायचं आहे 2.0मध्ये, एक पर्याय, नंतर 3 आणि नंतर 5. 1, 3 आणि 5 कोण सांगतो? 1, 3 आणि 5 सांगतो आपल्याला पर्याय क्रमांक सी. म्हणून सी हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट, खालीलपैकी कोणते नेटवर्क उपकरण डेटा प्राप्त करू शकते, त्याचे विश्लेषण करू शकते आणि इतर नेटवर्कवर प्रसारित देखील करू शकते? तर त्याला म्हणू आपण राउटर. ठीक आहे, ठीक आहे, राउटर आपण त्याला म्हणू शकतो. एवढेच नाही, म्हणजे राउटर म्हणजे एवढंच नाही, तर ते एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे जे वायर किंवा वायरलेस कनेक्शननं एक कम्प्युटर दुसऱ्या कम्प्युटरला किंवा अनेक कम्प्युटरला जोडू शकतं. आता त्याच्यासारखेच दोन आहेत वरचे, हब आणि स्विच. ठीक आहे, पहिले मोडेम बघा. मोडेमचा संदर्भ एवढंच लक्षात ठेवा, कारण तुम्हाला परीक्षेला विचारू शकतं की मोडेमचा उपयोग काय आहे, डिजिटल सिग्नल की ॲनालॉग सिग्नल आहे याची ओळख होण्याकरता मोडेम वापरतात. हब काय आहे, हब आणि स्विचमध्ये सारखेपणा आहे. आता हब काय आहे हे पूर्वी जास्त वापरलं जायचं किंवा थोडंसं पारंपरिक आहे, प्रगत नाही आहे हब. हब म्हणजे काय, समजा हब हा एक कम्प्युटर आहे, मग एक कम्प्युटर इथं हब आपण जोडला आणि इथे तुम्हाला असे ABCD विविध कम्प्युटर जोडले, तर यानं जर समजा ह्या वाल्यानं जर तुम्हाला एक काही प्रक्षेपित केला डेटा, तर तो सर्वांना गरज असो नसो पुढे पण प्रक्षेपित केला जातो ह्या जोडणीमुळं, हबच्या जोडणीमुळं. याला हब म्हणतात. आणि स्विचमध्ये काय फरक आहे, स्विचमध्ये समजा हा कम्प्युटर आहे, इथं तुमचं ते डिव्हाइस लावलं तुम्ही स्विच, ठीक आहे, स्विच, आणि इथं विविध कम्प्युटर लावले तुम्ही ABCD, तर यामध्ये काय आहे, तुम्हाला पाहिजे त्यालाच डेटा सेंड करता येतो आणि रिसिव्हरला बी पाहिजे त्यालाच तो डेटा घेता येतो. ठीक आहे, हे स्विचचं वेगळं आहे. ठीक आहे, राउटर त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स आहे, त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स आहे. पर्याय सी आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढीलपैकी कोणता पर्याय अँड्रॉइड आवृत्तीचा पर्यायी नाव नाही? अँड्रॉइड आवृत्तीचं पर्यायी नाव नाही. कपकेक ही अँड्रॉइड आवृत्ती आहे, 2009मध्ये ही आवृत्ती सुरू होती. नंतर मग डोनेट आला, नंतर इक्लिअर आलं, नंतर फ्रायो आला 2010पर्यंत, नंतर हनीकोम आला 2011मध्ये. ठीक आहे, ही सुद्धा अँड्रॉइड आवृत्ती आहे हनीकोम. ठीक आहे, नंतर आईस्क्रीम सँडविच आला, नंतर जेलीबीन आला, नंतर जिंजर ब्रेड आला 2010-11मध्ये, म्हणजे हे सुद्धा आहे 2010-11 म्हणजे 10-11मध्ये. ठीक आहे, नंतर न्यूयॉर्क चीज केक आला. आत्ता जी सुरू आहे ती आहे व्हेनिला आईस्क्रीम, जी सप्टेंबर 2024मध्ये जो अँड्रॉइड व्हर्जन आहे सध्याचं म्हणजे सप्टेंबर 2024चं सर्वात अलीकडलं व्हेनिला आईस्क्रीम नावाचं एक व्हर्जन आहे, अँड्रॉइड व्हर्जन, लेटेस्ट व्हर्जन म्हणून आपण त्याला व्हेनिला आईस्क्रीम. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवा. म्हणजे मग अँड्रॉइड आवृत्तीचं कोणतं व्हर्जन नाही, तर मफिन नावाचं हे व्हर्जन नाही. ठीक आहे, त्यानंतर पुढीलपैकी कोणता सेरिफ फॉन्ट नाही? तर टाइम्स न्यू रोमन आहे, कुरियर आहे, कॅम्ब्री आहे. कॅलिब्री हा सेरिफ फॉन्ट नाही आहे, तर तो सन्स सेरिफ फॉन्ट आहे. तो कोण आहे? सेन्स सेरिफ फॉन्ट आहे. तो काय म्हणतो त्याला आपण, सेन्स सेरिफमधला आहे, तो सेन्स सेरिफ फॅमिलीमधला आहे. कोण? कॅलिब्री. मग सन्स सेरिफमध्ये कोण येतं परत? एरियल येतो बघा, नंतर प्रॉक्झिमा नोवा येतो, नंतर फॅक्चुरा येतो. ठीक आहे, फॅचुरा. ठीक आहे, त्यानंतर डॅश डॅशपासून तृतीय पिढीतील बायोडिझेल तयार केले जातं, तर ते सूक्ष्म शैवालापासून. कारण खाद्यतेलाच्या कच्च्या मालापासून, म्हणजे इथं त्याला काय म्हणू आपण, ज्या तेलबिया आहेत ना, तर त्या प्रथम पिढीतील बायोडिझेल बनवलं जातं, प्रथम पिढीतील. आणि अखाद्य तेल आणि प्राण्यांची चरबी, मग याच्यामध्ये काय, लाकडी भुसा, रबर, तेल, लाकूड, विविध
त्याच्यानंतर प्राण्यांची चरबी, हे द्वितीय पिढीतील बायोडिझेल बनवण्यात येतात. अलीकडे जे आहे तृतीय पिढीतील बायोडिझेल हे सूक्ष्म शैवालापासून बनवण्यात येतं. त्यानंतर 1975 बेलग्रेड येथे पर्यावरण शिक्षणावर एक परिषद भरली होती. त्यात पर्यावरण शिक्षणाची पुढीलपैकी कोणती उद्दिष्टे सांगणाऱ्या संचातील योग्य संच कोणता आहे? पर्यावरणाच्या विविध घटकाबाबत जागृती निर्माण करणे बरोबर आहे. वृक्ष संवर्धनाचे महत्त्व स्पष्ट करणे बरोबर आहे. पर्यावरण संवर्धनात व्यक्तीची भूमिका स्पष्ट करणे, तीनही बरोबर आहेत. म्हणून अ, ब, क सर्व पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून आंतरपिढीय समतेचा अर्थ काय? आता शाश्वत विकास त्याला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणतो. तर शाश्वत विकास म्हणजे काय? भावी पिढ्यांच्या गरजा पूर्ण करण्याच्या क्षमतेला बाधा पोहोचू न देता वर्तमान काळातील गरजा पूर्ण करण्याच्या विकासाला आपण शाश्वत विकास म्हणतो. तर त्याच्यामध्ये आंतरपिढीय समता म्हणजे काय? तर भावी पिढीसाठी साधन संपदा व पर्यावरणावरील प्रतिकूल परिणाम कमी करणे, यालाच आपण शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून आंतरपिढीय समता म्हणू शकतो. त्यानंतर डॅश डॅश पर्यायी अनुवांशिक सामग्री टाकून वनस्पती, प्राणी, जीवाणू किंवा विषाणूच्या प्रजातीमध्ये नवीन वैशिष्ट्यांचा परिचय करून देण्याची क्षमता दर्शविते. काय? तर जेनेटिक मॉडिफिकेशन त्याला संबोधल्या जातं. कारण सुप्रजननशास्त्र यामध्ये काय आहे? सुप्रजननशास्त्र म्हणजे नेमकं काय? तर सुप्रजननशास्त्र म्हणजे आपली जी अपत्य आहेत ती सदृढ, गुणवान, ठीक आहे, आपला समाज म्हणजे निर्व्यंग, निरोगी असावा असं मानवाला वाटत राहतं. त्यासाठी एक वैज्ञानिक माहितीचा आधार घेऊन मानवी प्रजननावर योग्य प्रकारे नियंत्रण ठेवून मनुष्य जमातीमध्ये सुधारणा घडून आणल्या जाते. या सर्वांना आपण म्हणतो सुप्रजननशास्त्र. प्रजाकल्याणशास्त्र यामध्ये राहणीमानात सुधारणा करून मानवी कार्यप्रणाली आणि आरोग्य सुधारण्यासाठी याचा अभ्यास केला जातो. थोडक्यात काय? तर मनुष्य जातीची यामध्ये सुधारणा केल्या जातं. केवळ आनुवंशिकता सुधारणा होऊन चालणार नाही, तर पर्यावरण म्हणजे बघा, सुप्रजननशास्त्रामध्ये आनुवंशिकता आणि प्रजनन सुधारणावर भर दिला जातो. प्रजाकल्याणशास्त्रामध्ये आनुवंशिकतेबरोबर पर्यावरणावर भर दिला जातो. आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आनुवंशिक बदल, जो प्रश्नाचा संदर्भ आहे. सामाजिक जीवशास्त्र कशाला म्हणू आपण? या शाखेमध्ये मानवासहित इतर प्राण्यांच्या सामाजिक वर्तनाचा अभ्यास केला जातो. त्यानंतर जागतिक तापमानवाढीमध्ये हरितगृह वायूचं योगदान चढत्या क्रमानं लावायचं आहे. एकदा तुम्ही कोणत्या वायूचं जागतिक तापमानवाढीमध्ये किती प्रमाण ते लक्षात असू द्या. कार्बन डायऑक्साईड 60% आहे तापमानवाढीमध्ये प्रमाण. मिथेनचं आहे 20%. त्यानंतर फ्लोरोफ्लोरोकार्बन आहे 14% आणि नायट्रस ऑक्साईडचं आहे 6%. ठीक आहे, म्हणजे काय म्हणते ते चढत्या क्रमाने ना, म्हणजे सर्वात शेवटी एक आला पाहिजे आणि सर्वात एक नंबरला कमी कोणी आले? नायट्रस ऑक्साईड, म्हणजे 4 आला पाहिजे. म्हणजे उत्तर हे म्हणजे पर्याय उलटा लावा क्रम बरोबर, कारण हे सर्वात कमी, नंतर थोडा जास्त, नंतर त्याच्यापेक्षा जास्त आणि हा सर्वात जास्त. म्हणजे पर्याय डी हे उत्तर आहे. चढता क्रम लावायचा आहे ना. त्यानंतर खालीलपैकी कोणती विधाने पारित होण्याच्या वर्षानुसार चुकीची आहेत? महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 बरोबर आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 बरोबर आहे. विद्यापीठ अनुदान आयोग 1956 बरोबर आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था ज्याला आपण IITs म्हणतो ना, हे 1949 नाही आहे. म्हणजे याच्यामध्ये चौथं चुकीचं आहे. लक्षात फक्त 4, कारण IITची स्थापना झाली 1950ला. त्यानंतर खालील विधानं विचारात घ्यायची येतं. राष्ट्रीय सेवा योजना 1969 सुरू झाली आहे, बरोबर आहे. स्वयंसेवी सामुदायिक सेवेद्वारे युवक विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व आणि चारित्र्य विकसित करणे हे राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्दिष्ट आहे, बरोबर आहे. राष्ट्रीय सेवा योजनेचे ब्रीद वाक्य नॉट मी बट यू, हे पण बरोबर आहे. त्याचा मोटो आहे NSSचा. कोणतं विधान चुकीचं आहे बाबतीत? कोणतंच नाही. 3 विधानं बरोबर आहेत, म्हणून वरीलपैकी कोणतेही नाही.
असं आपल्याला उत्तर घ्यावं लागणार आहे, पर्याय डी. त्यानंतर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार परख हे डॅश डॅश प्रस्तावित आहे. तर परख हे राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र म्हणून प्रस्तावित आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला किमान परखचा जर फुल फॉर्म जरी माहिती असता, परख म्हणजे काय, तर पी म्हणजे परफॉर्मन्स असेसमेंट रिव्ह्यू अँड ॲनालिसिस ऑफ नॉलेज फॉर हॉलिस्टिक डेव्हलपमेंट, असा त्याचा फुल फॉर्म आहे. लगेच आपल्याला कळलं असतं की रिव्ह्यू अँड ॲनालिसिस म्हणजे हे काय, राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र, नॅशनल असेसमेंट सेंटर. ठीक आहे, तुम्ही याबद्दलची माहिती गुगलवर सुद्धा नोंदवू शकता. म्हणजे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक मूल्यांकन पद्धतीमध्ये सुधारणा करण्यासाठी परख हे केंद्र आता सुरू होणार आहे. त्यानंतर आहे बौद्धकालीन शिक्षणाबाबत अचूक माहिती देणारा पर्याय कोणता. शिक्षणाची सुरुवात समावर्तन विधीने होई. रॉंग. आल्या लक्षामध्ये, कारण समावर्तन विधी जो आहे हा वैदिक शिक्षणाच्या संदर्भानं आहे. म्हणजे शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर समावर्तन विधीने समारंभ केल्या जाईल. कुठं, वैदिक शिक्षणामध्ये. म्हणून पहिलं रॉंग. शिक्षण पूर्ण झाल्यावर पबवजा विधी केला जाईल, हे पण रॉंग आहे. कारण बौद्ध शिक्षणाची सुरुवात पबवजा विधीने होई असं ते पाहिजे होतं. आणि सी आहे शिक्षणाचा मुख्य हेतू हा निर्वाण होता. तर सी बरोबर आहे. बुद्धिस्ट शिक्षणाचा मुख्य हेतू हा निर्वाण प्राप्तीचा आहे. डी बघा, शिक्षण गुरुकुलातून दिलं जाईल. नाही, बुद्धिस्ट शिक्षण जे आहे म्हणजे गुरुकुलातून शिक्षण हे वैदिक परंपरेमधलं आहे, म्हणून डी पण रॉंग ठरतो. पर्याय सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे, कोणत्या शिक्षणात वैयक्तिक सृजनशीलता आणि ज्ञान व कौशल्य या दोन्हीच्या उपयोजनाची अत्यावश्यकता असते. प्रौढ असं म्हणता येणार की प्रौढमध्ये गरजेचं आहे, स्त्री शिक्षणामध्ये, शिक्षक शिक्षणामध्ये. तर तांत्रिक शिक्षणामध्ये बघा वैयक्तिक सृजनशीलता म्हणलं म्हणजे तुम्हाला टेक्निकल जर घ्यायचं आहे एज्युकेशन, तर तुमच्यामध्ये वैयक्तिक सृजनशीलता गरजेची आहे. म्हणजे तुम्हाला संगणकाचा वापर करणं अध्यापनामध्ये, किंवा अध्यापनामध्ये अलीकडे यूट्यूबचा वापर करणं, इलेक्ट्रॉनिक बोर्डचा वापर करणं, ठीक आहे, याचा वापर करता आला पाहिजे. म्हणजेच तुमच्यामध्ये वैयक्तिक सृजनशीलता गरजेची आहे, म्हणजेच तांत्रिक शिक्षणाच्या संदर्भानं आहे. अशा पद्धतीनं आपण जी सिरीज सुरू केलेली आहे पेपर क्रमांक 1 साठी, या सिरीजमधील आपण पहिला सराव पेपर समजून घेतला. ज्या विद्यार्थ्यांना ही सिरीज जॉईन करायची आहे ते विद्यार्थी जॉईन करू शकता. तुम्हाला हे पहिल्या पेपरचे 12 PDF पेपर देणार आहोत व्हॉट्सअपला, ज्याची फीस आहे 450 रुपये. आणि तुम्हाला हे पेपर जे आहेत हे व्हॉट्सअपला PDF द्वारे आम्ही पाठवणार आहोत. प्रत्येक पेपरचं तुम्हाला व्हिडिओद्वारे याच पद्धतीनं विश्लेषण मिळणार आहे. पेपर मराठी माध्यमातून आहे आणि खालील वेळापत्रकाप्रमाणेच तुम्हाला ते पेपर मिळतील. 98 23 24 71 91 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करू शकता तुम्ही. फोनपे, गुगल पे नेम असेल ओएसिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर. पे केल्याच्यानंतर त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि यालाच व्हॉट्सअप करू शकता. तुम्हाला ह्याच्या तारखा दिलेल्या आहेत, 12 पेपरच्या 12 तारखा. या 12ही तारखेला तुम्हाला सकाळी 11 वाजता पेपर मिळेल मॉर्निंगला व्हॉट्सअपला PDF स्वरूपामध्ये. त्याच तारखेला दुपारी 2 वाजता आन्सर की मिळेल आणि संध्याकाळी त्याच तारखेला 8 वाजता विश्लेषणाचा व्हिडिओ मिळेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा व जे सेट परीक्षेची तयारी करतात त्यांना देखील पाठवा. धन्यवाद.